सर्व समोर तुमच्या जिवंत आणि गौरवित देवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नामात आम्ही सर्वजण तुझ्या दयेच्या आसनाजवळ आलेलो आहोत. तुझ्या पायाजवळ आम्हाला जागा मिळाली हे आमचं किती मोठं सौभाग्य आहे. प्रभू तू महान आहे, तू अद्भुत आहे, तू पवित्र आहे आणि तू तुझ्या लोकांमध्ये राहतो. या ठिकाणी ज्या बंधू बहिणींना एकत्र केलं हे आम्ही करू शकतो. परंतु आम्हाला पवित्र करणं, सामर्थ्याने भरणं, ज्ञानानं भरणं, विश्वासाने भरणं हे तुझं काम आहे. आम्ही ज्यावेळेस एकत्र येतो त्यावेळेस अभिषेक उतरून येतो आणि माझा विश्वास आहे की या ठिकाणी जे बंधू वर्ग बहिणी वर्ग जमलेले आहेत त्यांच्यावर तुझा हात आहे. यास आम्ही विश्वासाने पाहतो की देव आपलं सामर्थ्य प्रगट करत आहे. किती संकट आले, हल्ले झाले, किती परीक्षा झाल्या, पण बायबल सांगतं माझा नीतिमान विश्वासाने वाचेल. म्हणून आज आम्ही कोणी चांगले नाहीत, पण आमच्यामध्ये निर्माण केलेला विश्वास महान आहे. मी प्रार्थना करतो आमच्या प्रत्येकाला तुझ्या हातात घे. आम्हाला ज्ञान बुद्धी दे, आकलन शक्ती दे आणि आमच्या प्रत्येकाशी बोल, त्याची खात्री आम्हाला होऊ दे. प्रत्येकाला तुझ्या प्रकाशात चालीव अशी प्रार्थना करतो. तुझी कृपा, तुझी दया विपुलतेने या ठिकाणावर होऊ दे आणि आमचं नको तर आमच्या देवाचं गौरव दे. आम्ही तुला उंच करतो यासाठी की राष्ट्राने तुझ्याकडे पाहावे. मान सन्मान तुला दे येशूच्या द्वारे बाप्पा. आमेन, आमेन, आमेन. आपण बसूयात. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. सर्व मान सन्मान आणि गौरव त्या सेनाधीश परमेश्वराला आहे. त्याची दया, त्याची कृपा आमच्यामध्ये विपुल अशी आहे. जो व्यक्ती आशेनं आणि अपेक्षेनं देवाकडे पाहतो, देव त्याची भेट घेतल्याशिवाय कदापि राहत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो, परीक्षकासारखे बसू नका, तर अपेक्षेने बसा. कारण तुम्हाला काय लागतं ते देवाला माहित आहे आणि जो कोणी अपेक्षेने पाहतो त्याला पुरवतो, झोपेतही पुरवतो. म्हणून आपण सर्व सन्मान आणि गौरव त्या देवालाच आपण देणार आहोत. देव घटवला जाऊ दे आणि पवित्र आत्मा उंचावला जाऊ दे. देहामध्ये काही पावर नाहीये, कारण सत्यशुद्धी कबरेत न्यावीच लागते या शरीराला. पण त्याच्यामध्ये जो पवित्र आत्मा आहे तो आमच्या अंतःकरणामध्ये राहतो. बायबल सांगतं जो आपल्या अंतःकरणामध्ये अंतःकरणामध्ये विश्वास ठेवतो त्याचे तारण होते. तोंडाने कबूल करतो आणि अंतःकरणामध्ये विश्वास ठेवतो. दोन भिन्न गोष्टी आहेत, एकच नाहीये. काही लोक तोंडाने कबूल करतात पण अंतःकरणात विश्वास नाही. तर प्रियानो, प्रथम तोंडाने कबूल करा, नंतर अंतःकरणात विश्वास ठेवा. त्यावेळेस आम्हाला कळतं की देवाचे आशीर्वाद माझ्यामध्ये आलेले आहेत. ग्रीक भाषेमध्ये अंतःकरण या शब्दाला कार्डिया म्हणतात. कार्डिया. अण्णा या ठिकाणी मेडिकलमध्ये अंतःकरणाला कार्डिया म्हणतात. म्हणून एखादा व्यक्ती जर हार्ट अटॅक आला तर कार्डिओग्राम काढावा लागतो, म्हणून कार्डिया आहे. अंतःकरण म्हणजे हा हृदयाचा गोळा, ते अंतःकरण नाहीये. अंतःकरण ही शरीरामध्ये न दिसणारा अवयव आहे. म्हणून कार्डिया कधीच कोणाला दिसत नाही, पण कार्डियाचे परिणाम आम्हाला जाणवतात. कोणी हसतं, कोणी रडतं. ते हृदयामुळे घडत नाही, ते कार्डियामुळे घडतं. म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो त्याच्या शिष्यांना, तुमची अंतःकरणे अस्वस्थ होऊ देऊ नका. एखादा व्यक्ती रडत असेल, ते म्हणतो अंतःकरणावर जरा जास्त लक्ष दे, तू देहावर लक्ष देतो म्हणून तू रडतो. एखादा व्यक्ती आनंदाने उड्या मारायला लागतो,
मारू देत, पण त्यालाही थोडं खाली येण्याची गरज आहे, नम्रता धारण करण्याची गरज आहे. आणि मग या सर्व गोष्टीकडे पाहतो, अंतःकरणावर देवाचं लक्ष जास्त आहे. म्हणून नीतिसूत्रामध्ये म्हटलंय 4थ्या अध्यायात, सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा अंतःकरणाचे डोक्याचे कर का. कधी कधी केस जातात, आता पूर्वी माझे केस खूप होते इथं, पण आता नाही आहेत. सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा अंतःकरणाचे रक्षण, कार्डियाचे रक्षण कर, हृदयाचे नव्हे. कारण हृदयाची सुद्धा माती होते की नाही पुरल्यावर, पण अंतःकरणाची माती होत नाही. म्हणून देव अंतःकरणात राहतो, कारण त्याची मातीच होत नाही. हालेलुया. म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आमच्या अंतःकरणामध्ये देवाच्या गोष्टी साठवणं, देवाची वचनं साठवणं, त्या वचनावर विशेष प्रकारचं मनन करणं. त्यामुळे देव आमच्या अंतःकरणामध्ये अद्भुत कार्य करतो. आता मला सांगू द्या की आज आम्ही या ठिकाणी देवाकडे एकत्र आलेले आहोत. एक गोष्ट मला सांगू द्या की देवामध्ये तुम्ही वाढू शकत नाही, देव तुम्हाला वाढवतो. हे लक्षात ठेवा. हाच एक गॉस्पलचा चमत्कार. नाहीतर अनेक धर्मग्रंथ आहे ते लोक देवाकडे जातात, परंतु आमचा देव आमच्याकडे तर आलाच आलाय आणि आम्हाला तो घेऊन जात आहे. म्हणून आम्ही प्रभूची प्रार्थना त्यांनी शिकवली की सर्व वाईटापासून, प्रभूची प्रार्थना पाठ आहे की नाही म्हणूयात आपण, हे तुझे नाव पवित्र, तुझे राज्य, आम्हाला सर्व वाईटापासून. मग तुम्ही सोडवता का वाईटाला? देव तुम्हाला वाईटातून सुटका देणारा देव आहे. म्हणून काही लोकांच्या मध्ये गर्व येतो, धार्मिकतेचा गर्व, की मी इतक्या प्रार्थना केल्या, मी इतके उपास धरले, ते उपास इतका मी प्रार्थना केल्यामुळे आता मला विजय मिळाला. मला तुम्हाला सांगूया, प्रार्थना केल्याने विजय मिळत नाही, प्रार्थना केल्यामुळे देवाचा सहवास प्राप्त होतो. आणि सहवास प्राप्त झाल्यानंतर देव त्याचं सामर्थ्य प्रगट करतो. म्हणून अनेक लोक प्रार्थनेची बाई आहे, प्रार्थनाचा बाबा आहे, प्रार्थनेचा माणूस आहे, प्रार्थनेचे लोक आहेत, पण प्रार्थना करणारा मोठा नाही, प्रार्थना ऐकणारा मोठा आहे. तुम्ही किती प्रार्थना केल्याने देव म्हटलं मी उत्तरच देणार नाही, 8 तास प्रार्थना करा, काही उपयोग नाही, देवा ठेवलं मी तुम्हाला उत्तर देणार नाही. तर प्रार्थनेच्या द्वारे आपल्या स्वतःची पण तयारी करतो, रिक्त होतो, नम्र होतो, देवाला शरण जातो, देवाच्या जवळ जातो, मग देव कृपा करतो आणि आमच्या प्रार्थनेची आम्हाला उत्तर देतो. तर हे जे गॉस्पल जी आहे ते इतर धर्मग्रंथाप्रमाणे नाही. म्हणून वनस्तंभ जर पाहिला, उभा आणि आडवा खांब आहे. आडव्या खांबाला उभा खांब छेदून जातो. हॅलो, आडव्या खांबाला उभा खांब छेदून जातो, तेव्हा क्रॉस तयार होतो. तर आडवा खांब हे मनुष्याचे विचार आहे, उभा खांब हा देवाचा विचार आहे. मनुष्याचे विचार हे जग या पृथ्वीशी पॅरलल आहेत, पण देवाचे विचार हे देवाकडे जाणार आहेत. म्हणून आम्हा प्रत्येकाला थोडस मोठा आवाज केला तर बरं, स्पष्ट आलं नाही. प्रेज द लॉर्ड. मी फार महत्वाचं शिकवतो, त्यामुळे तुम्ही लक्ष द्यावं. कधी कधी न कळत ख्रिस्ती असताना सुद्धा, विश्वासाने सुद्धा आमच्या हातून बऱ्याच चुका करतात. उदाहरणार्थ रोमकराचं पत्र कोणीतरी वाचलं तर बरं होईल. रोमकराचं पत्र 8 अध्याय 26 वचन. आपण यथायोग्य प्रार्थना करावी. आमेन. मग करा प्रार्थना.
पण आम्हाला कळतच नाही आम्ही काय प्रार्थना करायची. आम्ही काय प्रार्थना करायची आम्हाला कळत नाही. म्हणून मला पवित्र आत्म्याची गरज आहे. म्हणून पवित्र आत्म्याशिवाय ज्यावेळेस मी प्रार्थना करतो ती प्रार्थना शून्य. पण ज्यावेळेस मी पवित्र आत्म्याने भरून प्रार्थना करतो, कारण पवित्र आत्मा पवित्र वचनाला बांधलेला आहे. म्हणून त्याची वचन आत्मा व जीवन आहे, आत्मा. म्हणून वचनाला धरून जो कोणी प्रार्थना करतो ती प्रार्थना देव ऐकतो. उदाहरणार्थ जर एखादी व्यक्ती जजकडे गेली, सुप्रीम कोर्टाकडे, आणि सांगितलं की आमच्या व्यक्तीने मला फार त्रास दिला, तो मला अमकं करतो तमकं करतो. जजला त्या बाईची भाषा कळत नाही किंवा त्या बाबाची भाषा कळत नाही. मग आम्हाला वकील द्यावा लागतो. मग वकील माझा प्रॉब्लेम त्या नियमामध्ये बसवतो, कायद्यामध्ये बसवतो. मग काय अमका कलम सांगतो की तो मनुष्य या व्यक्तीला त्रास देतो, त्याला शिक्षा आहे. अमका कलम. म्हणून माझी प्रार्थना कायद्यात जर बसली तर जज म्हणजे देव ऐकतो. ही फार मदत. म्हणून अनेक लोक प्रार्थना करतात, पुष्कळ वेळ प्रार्थना करतात, परंतु आत्म्याने भरून ते प्रार्थना करत नाही, वचनाला धरून ते प्रार्थना करत नाही. उदाहरणार्थ एक साधं सोपं सांगतो. येशूला बसलेल्या फटक्याने मला आरोग्य मिळालं, आणि मी जर तापाने खूप फणफणलो, मी प्रार्थना करणार. देवा काय प्रार्थना करणार सांगा. मी म्हणणार तुला बसलेल्या फटक्याने मला आरोग्य मिळालं. मी स्वीकारतो की प्रभू माझा ताप 103 झालाय, 104 झाला, 102 झालाय, आता मला फार थंडी वाजते वगैरे. मुळीच तुमचा देव तुमचं गारानं ऐकत नाही. पण ज्या वेळेस वचनाला धरून तुम्ही प्रार्थना करता, तुझं वचन म्हणतं आणि माझा त्याच्यावर विश्वास आहे की तुला बसलेल्या फटक्यांनी मला आरोग्य मिळालेलं आहे आणि मी त्याचा स्वीकार करतो. माझा ताप 104 असेल त्यावर माझा विश्वास नाही, कारण बायबल सांगतं आम्ही दिसतं त्याप्रमाणे चालत नाही, विश्वासाने चालतो. आणि म्हणून माझा विश्वास आहे की येशूला बसलेल्या फटक्यांनी मला आरोग्य मिळाले. येशूला फटके बसले का हो? बसले का? बसले का? अहो तुम्ही जरा मुखे बिके आहेत का? येशूला फटके बसले का? म्हणून तुम्हाला आरोग्य मिळालं. उदाहरणार्थ एका व्यक्तीला जर ताप आला आणि क्रोसिन घेतली, तर त्याचा विश्वास काय? थोड्या वेळाने ताप उतरेल. तितका देवाच्या वचनावर विश्वास ठेवला तर तुमचा विश्वास हा पाहिजे की या वचनाच्या द्वारे देवाने मला आरोग्य दिलेलं आहे. हालेलुया. आणि ही गोष्ट आम्हाला कळली पाहिजे. म्हणून आमच्या बोली भाषेमध्ये, संभाषणामध्ये विश्वास आढळत नाही, विश्वास दिसत नाही. ज्ञान भरपूर आहे. त्या आदामाने काय केलं, ती इसाकाने काय केलं, अब्रामाचं असं झालं, मोशेचं तसं झालं, एलियाने तुमकं केलं, सगळं मला माहिती आहे. परंतु मला सांगू द्या, सर्व माहिती आहे याचा अर्थ तुम्ही देवाच्या सामर्थ्याने भरला आहात असा होत नाही. तर माझ्याजवळ देवाचं सामर्थ्य आहे, आणि ते सामर्थ्य फक्त विश्वासाने मिळणार, कर्माने मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला काही उठक-पटक करायची गरज नाही. फक्त विश्वास ठेवायचा आणि देवाचं सामर्थ्य स्वीकारायचं. मला एक आताच मी पाणी प्यालो. देवाचं वचन ते पाण्यासारखं, वचन रूपी जलस्नान. मी पाणी प्यालो, तहान लागली, पाणी प्यालो, आणि तोंडात गेलं का? इथं गेलं का? मी पाणी प्यालोच नाही. म्हणून काही लोकांच्या मनात तोंडातच देव आहे. तो आतमध्ये घेतला पाहिजे, त्याला म्हणतात पाणी पिणे. देवाचं वचन फक्त तोंडात नकोय, अंतःकरणात पाहिजे, तेव्हा देवाचं वचन कार्य करतं. एक गोष्ट मला तुम्हाला सांगू द्या की देवाच्या वचनाच्या द्वारे देव आमच्या समज बुद्धीमध्ये काम करतो. किती लोकांची प्रभूची प्रार्थना पाठ आहे?
सगळ्यांची, म्हणजे अंडरस्टँड, समज. परंतु मला सांगू द्या की ज्यावेळेस माझ्या समज बुद्धीमध्ये देवाचं वचन येतं आणि विश्वासाने मी त्याला अंतःकरणात घेतो, त्यास माझी आणि वचनाची भेट होते. फक्त डोक्यात घेतल्याने वचन पाठ झाले, वचन अमके पाठ आहे, माझं शास्त्र एवढं पाठ आहे, एवढ्या वेळा मी वाचलं, त्याच्यामुळे कार्य होत नाही. तर देवाच्या प्रत्येक वचनावर विश्वास ठेवा आणि त्याला आपल्या अंतःकरणात घ्या. ते अंतःकरणातलं वचन देव कार्य करणार आहे. तुझ विरुद्ध पाप करू नये म्हणून मी तुझे वचन कुठं जपून ठेवलंय? अंतःकरणात का डोक्यात? आमच्याकडे एक व्यक्ती होता, ज्यावेळेस आमच्या घरात रोज प्रार्थना असायची कौटुंबिक. पण आमचा भाऊ जरा एक मोठा विचित्र होता. त्याने कधी बायबल वाचलं नाही, काय नाही. पत्र सगळ्यांना जेवणापूर्वी एक वचन बोलून दाखवायचं, तेव्हा जेवण मिळत असायचं. आमच्या आजीचा कटाक्ष असे. आणि मग तो सगळे जर सकाळपासून एक तरी वचन पाठ करायचं, जे देवावर जास्त विश्वास आहे ते रोज नवीन वचन सांगायचे. पण माझा हा भाऊ एवढा मोठा झालाय तरी देवप्रीती आहे. कारण आणि ते कुठं आहे ते पण माहित नाही. बायबलमध्ये असं कुठं लिहिले देवप्रीती आहे ते पण माहित नाही. आणि इतर वचन पाठ नाही, म्हणून एकच वचन डोक्यात ठेवलंय ते सांगायचं, कारण ते त्याच्या डोक्यामध्ये शिरलं. पण तुम्हाला सांगू द्या, देवाचं प्रत्येक वचन सजीव, सत्य, दुधारीपेक्षा तीक्ष्ण, मज्जा सांधे भेदून आरपार जाणार आहे. ते कुठं साठवलं पाहिजे? देवाच्या अंतःकरणामध्ये. देवाचं वचन साठवून ठेवण्याची योग्य जागा अंतःकरणामध्ये. ज्यावेळेस डोक्यातलं वचन अंतःकरणात येतं त्यावेळेस मी विजयी होतो. हालेलुया. म्हणून अनेक लोक का पडतात माहिती आहे का? की अनेक लोक दूर का जातात देवापासून? कारण त्यांनी डोक्यात वचन पाठांतर केले किंवा काही साठवलेली असतील. परंतु वचन माझ्या अंतःकरणात असलं पाहिजे. आणि ही फार महत्वाची गोष्ट. ज्यावेळेस मी अंतःकरणामध्ये वचन साठवतो ते वचन अद्भुत रीतीने काम करतं. तुम्ही काम करत नाही, वचन काम करतं. देवानं सांगितलं की वचन ज्यावेळेस आम्ही दैनंदिन जीवनात वापरतो, त्यास एक गोष्ट गिदोनाला सांगितली की सैन्य जमा कर. त्याने आणलं भलं मोठं सैन्य. अरे कशाला आणलं? एवढे नको आहेत मला, नाही तर म्हणतो आम्ही जिंकलो. तर मला तुम्ही एवढे लोक नको आहे, मला फक्त 300 पाहिजे. आणि ते 300 लोक केले. एका हातात ढाल, एका हातात तलवार. सैनिक ना, एका हातात ढाल, एका हातात तलवार. त्याच्यामध्ये ज्या सर्व सैन्यामध्ये 2 गट पडले. त्यातला एक गट हा कुत्र्यासारखा चाटून खात होता. कुत्र्यासारखाचा, एका हातात ढाल, एका हातात तलवार आणि कुत्र्यासारखा चाटून खायचा. आणि एक जण, दुसरा जो गट आहे तो ढाल इकडे ठेवली, तलवार इकडे ठेवली आणि हाताने तो पीत होता. देवाने सांगितलं जो चाटून खातो त्याला वेगळं कर. असे 300 वरले. का चाटून खा? कारण ज्यावेळेस तुम्ही तहान लागते त्यावेळेस तुमचा ढाल आणि तुमची तलवार तुमच्यापासून दूर जाता कामा नये. त्याला म्हणतात चाटून पिणे. परंतु काही लोक इतके आळशी आहे, गरजेप्रमाणे कधी देवात आणि कधी तळ्यात आणि कधी मळ्यात, कधी वचनात कधी जगात, कधी देहात कधी आत्म्यात. संजीवनाची सभा झाली तर मोठमोठा हालेलुयाचा आवाज येतो. पण ज्यावेळेस ते घरात असतात चुकूनही हालेलुया म्हणत नाही. तर मला तुम्हाला सांगायचंय की या प्रकारे जरी तुम्हाला तहान लागली पण तलवार दूर ठेवू नका, ढाल दूर ठेवू नका, पाणी मात्र प्या. परंतु आळशी जे लोक आहेत ते काय करतात? वेळ आली काय, आता थोडा वेळ तलवार ठेवूया, थोडा वेळ ढाल आपण बाजूला ठेवू, आता मस्त पाणी पिऊ. तेवढा शत्रू येतो आणि त्याच्या पाठीतलाच घालतो. आणि त्यावेळेस त्याच्या जो ढाल नसते, तलवार नसते, युद्ध करता येत नाही. परंतु ज्यावेळेस हा ढाल तलवार हातात घेऊन पितो त्याला कळते शत्रू आता माझ्याकडे येत आहे. तो पाणी प्यायचं सोडतो आणि शत्रूवर हल्ला करतो. तसा तुमचा शत्रू सैतान, याच्यावर तुम्हाला हल्ला करायला पाहिजे. तुम्ही नेहमी सज्ज असलं पाहिजे. बायबल सांगतं
गीतरथाच्या पुस्तकात मी माझा शुदेंकरी म्हणते, माझा शालू उतरून ठेवलाय तो पुन्हा कसा लिहू. माझा शालू उतरून ठेवला. कधी कधी जगातल्या गोष्टी करताना अंगात शालू म्हणजे तारणाची वस्त्र घालून जगीक वागता येत नाही हो. मग तरी थोडं तरी आम्हाला जगासारखं वागावं लागतं. मग आपला तारणाचा जगा असा खुंटीला टांगून ठेवतात. जसं लोक काही काही टिंब टिंब वेशीला टांगतात तसं खुंटीला टांग आणि मग सबब मिळते. मी सैतानावर विजय मिळाला नाही कारण माझा जगा खुंटीला टांगून ठेवला. रे का ठेवला? सतत आपला तारणाचा जगा घालणं हे फार गरजेचं आहे. प्रतिकूल अनुकूल असू द्या, प्रतिकूल असू द्या, तुमच्या फेवर मध्ये असू द्या नसू द्या, तुमच्या बाजूने असू द्या तुमच्या विरोधात असू द्या, पण तारणाचा झगा मात्र शाबूत असणं फार गरजेचं आहे. आणि मला मी वाचवू शकत नाही. तारणाचा झगा झग्यामुळे देव मला वाचवतो. मी मला वाचू शकत. आता उदाहरण अनुवादाचं पुस्तक 21:8 मध्ये 22:8 मध्ये एक सांगितलं. वाचा बरं ते वचन. धाब्याला काय का? आता हे किती मजले त्या बिल्डिंगला? 3 ना. तिसऱ्या मजल्याला अशी कठडा केलाय का? कशाला केला? शोभेला नाही. कोणी पडू नये म्हणजे एखाद्या माणसाला झोपेत चालायची सवय असते. आणि जर कठडा नसेल तर काय होईल? पडेल. आणि दोष कोणावर येईल? आपल्या घराण्यावर, तुझ्यावर. ज्याचं घर आहे त्याच्यावर देव दोष आणणार आहे करता ते कठडाच बांधला नाही. आणि म्हणून कठडा व्यक्तीला वाचवतो. व्यक्ती आपल्या स्वतःहून वाचू शकत नाही. आम्ही सगळे आंधळे आहोत. आम्ही सर्व आंधळे आहोत. आणि कठडा जर बांधला नाही तर आम्ही धपाधप पडणार. म्हणून कठडा बांधायची जास्त गरज आहे. एखादं लहान मूल वर झोपायला गेलं, आईला झोपील का खाली? आई मी वर चाललो माळ्यावर झोपायला. आईला रात्रभर झोप येणार नाही. कारण का? त्या छताला कठडाच नाहीये. पॅरापीट आम्ही त्याला म्हणतो. पॅरापीट ही पॅरापीट नाहीये म्हणून आईला निवांत झोप येणार नाही. किंबहुना सारखी सारखी दचकून उठेल कारण कठडा नाहीये. माझा मुलगा खाली पडेल. पण कठडा जर असेल तर खाली कोणीच पडणार नाही. कारण तुम्ही वाचू शकत नाही. तो कठडा तुम्हाला वाचवणार आहे. आणि तो कठडा कोण आहे? तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. कठडा कोण आहे? तुमचं रेग्युलर चर्चला जाणं आहे. म्हणून तुम्ही चर्चला येताना टाइमपास करत नाही. कठडा बांधला जातो. लहान लेकरं संडे स्कूलला पाठवणं म्हणजे काय? त्यांच्यासाठी कठडा बांधणं. जी मुलं संडे स्कूलला जातात त्यांच्या लहानपणात आणि त्यांच्या तरुणपणामध्ये ते कधीही पडणार नाही. कधी कधी शिक्षणामुळे नोकरीमुळे आम्ही दुर्लक्ष करतो. काय? माझी एक आत्या होती. असं समोरच प्रार्थनेची मीटिंग होती. मी त्यावेळेस तरुण होतो. मग आत्याकडे गेलो आवर्जून. आत्या समोरच मीटिंग आहे तिथं जात जा. आम्हाला काही उद्योगधंदा नाही काय. आम्हाला भरपूर काम आहे आणि काहीच काम नसतंय बरं का. मग कठडा नाही. त्याच्यामुळं काय झालं? त्या घरातली जितकी लेकरं होती ती सगळी खाली टप्पा खाली पडली. एक बाई कोल्हापूरला मला म्हटली माझ्या मुलासाठी प्रार्थना करा तुम्ही. म्हटलं काय झालं तुमच्या मुलाला? अहो तो खूप बायकोला मारतो, आम्हाला मारतो, जेवण पण आम्हाला देत नाही, फार त्रास देतो, रात्रभर झोपू देत नाही. मला एकदम पवित्र आत्म्याने सांगितलं तुम्ही तुमचा मुलगा कधी संडे स्कूलला पाठवला का? कशाला पाठवायचा? आमचं पोटावर जीवन आहे. पोटावर काय म्हणतात? हातावर पोट आहे. आम्ही कशाला तिकडे संडे स्कूलला पाठवायचं? आम्ही नाही पाठवू शकलो. मग आता घ्या तुम्ही, पडतोय खाली तर पडू द्या.
इथे सोलापूरचे एक पाळक होते मोजेस म्हणून, त्यांचं एक वाक्य मला कळलं. आयुष्यभर हातावर पोट, हातावर पोट, हातावर पोट, आणि मरताना पोटावर हात ठेवून जातात. मला इतकं हसायला होतं. नवगिरी पाळायचं. तर मला हे सांगायचं प्रियानो, आपल्या जीवनामध्ये आपण प्रभू येशू ख्रिस्ताला आत्मसात करणं, नुसतं ऐकणं नव्हे. येशूच्या गोष्टी ऐकल्या, येशूच्या गोष्टी ऐकल्या, लाजरस मेल्यातून उठला, त्या कुष्ठरोग्यांना येशूने बरं केलं. अहो वाचलं तर कोणालाही कळेल, तुम्हाला कळले काय विशेष आहे. पण काय तुम्ही त्याला आपल्या अंतःकरणात घेतलेलं आहे का, हे फार महत्वाचं. आणि मला तुम्हाला असं द्या की जर अंतःकरणात घेतलेलं आहे ते तुमच्या जीवनामध्ये दिसू लागणार आहे. समजा एखाद्या बहिणीने गर्भधारण केला, पहिल्या महिन्यात काय दिसत नाही, दुसऱ्या महिन्यात थोडं थोडं दिसायला लागतं, तिसरा, पाचव्याला तर एकदम दिसायला लागतं की नाही. येशूला जर अंतःकरणात घेतलं तो दिसणारच झालेलं. तो तुमच्या बोलण्यात, तुमच्या वागण्यामध्ये, तुमच्या पाहण्यामध्ये, तुमच्या चालण्यामध्ये, तुमच्या व्यवहारामध्ये आणि तुमच्या रोजच्या जीवनामध्ये तो ख्रिस्त उंचावला जाणारच झालेला. हालेलुया. म्हणून आपल्याला नेहमी देवाकडे जाण्याची गरज. मी मगाशी तुम्हाला सांगितलं सर्व वाईटापासून आम्हाला सोडीव, असं की प्रभूच्या प्रार्थनेत म्हणतो ना. मग पुढचं काय म्हणतो आपण, सर्व वाईटापासून सोडीव, आम्हाला परीक्षेत आणू नकोस. कोणाला म्हणतो मी कोणाला प्रार्थना, आम्हाला परीक्षेत आणू नकोस. नाही नाही प्रभू मी परीक्षा पास करेल, मी फार अभ्यास केलाय, मी पासच होईल. मुळीच नाही. देव जोपर्यंत तुम्हाला परीक्षेत यश देत नाही तोपर्यंत तुम्ही यशस्वी होणारच नाही. या प्रार्थनेचा अर्थच तसा आहे. आम्हाला परीक्षेत आणू नको, वाईटापासून सोडू, पुढं काय. देवा सर्व तुझं आहे, मग माझं काय. मला सांगू द्या, जर मी एकमेकावर प्रीती करतो तो माझा गुणधर्म नाही, पण मी प्रीती करतो तर बायबल सांगतं देवाने पवित्र आत्म्याच्या द्वारे तुमच्यामध्ये प्रीतीचा वर्षाव केलेला आहे. मग मी प्रीती का करतो, देवाने वर्षाव केला. विश्वास वार्तेने वार्ता. मग तुमचं काय, तुम्हाला अध्यता मिळणार काय, काय गोष्ट आहे, काय तुमच्याजवळ. एक तर विश्वास पण तुम्ही देवामुळे ठेवता, प्रेम तर देवामुळे करता, सामर्थ्याची कृत्य देवामुळे घडतात, तुम्हाला विजय पण देवामुळे मिळतो. मग तुमचं काय. मग आमचं काहीच नसताना सुद्धा देव माझ्यावर प्रीती करतो, याला देवाची कृपा म्हणतात. हालेलुया. मी माझ्या कारमधून जातो तर चौकामध्ये काही भिकारी बसले असतात. कशा असतात बरं भिकारी. मी आता तुम्हाला शिकवायला आलोय, त्यामुळे तुम्ही मी कीर्तन करतो तुम्ही ऐकणारे भक्त आहात असं मुळीच नाही, त्यामुळे तुम्ही बोलू शकता. तर भिकारी कसा असतो, कसे सांगा. चुकलं तर चुकलं, जाऊ द्या. फाटके कपडे, गाल असे आत गेलेले, काहीतरी व्यंग पाहायला मिळतं, देश वाढलेले, आंघोळ नाही, हात बांधलेले असतात वगैरे. आणि अशा वेळी ज्यावेळेस मी जातो त्यावेळेस चौकात बसल्यानंतर अशा भिकाऱ्याला पाहतो, तो चांगला आहे म्हणून त्याला भीक देत नाही, तो वाईट असताना सुद्धा मी त्याला भीक देतो, याला दया म्हणतात. आणि तशीच दया देव आमच्यावर करतो. हालेलुया. म्हणून कोणी अध्यता बाळगू नये. माझ्या टॅलेंट आहे, मी आता काय ते आमके लोक ओळखीचे, मी एवढा प्रसिद्ध आहे किंवा एवढा मी चांगला आहे, यामुळे नाही. तर तुमची धर्मकृत्ये घाणेरड्या वस्त्रासारखी असताना सुद्धा देव तुम्हाला तारसतो, ही देवाची दया. आणि ही गोष्ट आम्हाला लक्षात गेली. गॉस्पल धार्मिक बनवत नाही, सुटका पावलेले बनवतं. येशू ख्रिस्त म्हटला नाही का, मी धार्मिकासाठी नाही तर पाप्यासाठी. आता प्रश्न विचारतो तुम्हाला, पुन्हा म्हणा माझ्या पाठीवर.
येशू ख्रिस्त म्हणतो मी धार्मिकासाठी नाही, कोणासाठी? मग देवाकडे जाताना धार्मिक म्हणून गेलं पाहिजे का पापी म्हणून गेलं पाहिजे? आमेन. म्हणजे आम्ही काहीच करू शकत नाही. म्हणून वस्तुस्थिती ही आहे की आम्ही सर्व देवाच्या गौरवाला अंतरलेले आहोत. देवाने माझ्यावर दया केली करावी, देवाने माझ्यावर कृपा करावी, देवाने माझा प्रश्न सोडवावा, देवाने माझी प्रवासात मदत करावी. का करावी? कारण बायबल सांगतं आम्ही सर्वजण पापी आहोत आणि देवाच्या विरुद्ध पक्षामध्ये आम्ही आहोत. का त्याने देवाने दया करा? म्हणून एखादा प्रश्न मिटला तर देवाला दोष देऊ नका, तुमच्या स्वतःला दोष द्या. कारण देवाने दया करावी आमच्या असं आमच्याजवळ काहीच नाहीये, पण तरी तो दया करतो, याचा अर्थ देव किती दयाळू आहे. आणि हे ओळखणं फार गरजेचं आहे. म्हणून पुन्हा पुन्हा मी सांगतो तुम्हाला, चर्चमध्ये धार्मिक बनवलं जात नाही, सुटका पावलेले लोक असं बनवलं जातं. हालेलुया. म्हणून तुम्ही तारलेले लोक आहात. म्हणून चर्च या शब्दाचा अर्थच आहे तारलेल्या लोकांचा समुदाय, पापाची क्षमा पावलेल्या लोकांचा समुदाय. का धार्मिकाचा समूह आहे? कधी कधी तर असं वाटतं एखादा व्यक्ती खूप चांगला आहे, याचा अर्थ तो तारलेला आहे असं नाही. तो कदाचित खूप चांगला असेल, मदत करणारा असेल, पाहुणचार चांगला करतो, गोड गोड बोलतो वगैरे, पण याचा अर्थ हा नाही की त्याचं तारण झालंय. तारण ही वेगळी गोष्ट आहे आणि एखाद्याचं चांगुलपण ही वेगळी गोष्ट आहे. म्हणून चांगुलपणा आमच्यापेक्षा विधर्म्यामध्ये जास्त आहे. माझे मित्र आहे अनेक, कधी कधी माझ्या ख्रिस्तीपणाची लाज वाटते, इतके ते चांगले आहेत. तर चांगलं असणं म्हणजे तारलेले असणं असं नाही. या चर्चमधून त्या चर्चमध्ये गेलो म्हणजे तारलेले आहेत असं नाही. तर येशू ख्रिस्ताला अंतःकरणात स्वीकारणे आणि आपल्या जीवनातून तो प्रगट करणे हे तारण आहे. तारणाच्या वेगवेगळ्या पायऱ्या आहेत, आज मी तुम्हाला त्या सांगणार आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला खात्री पटेल की मी तारलेला आहे. येशू ख्रिस्त म्हणतो मी तुझ्या सर्व पापाची क्षमा केली आहे. किती उरले? किती? म्हणून म्हणतंय इब्री 10:10 मध्ये काय म्हटलंय पहा, इब्री 10:10. एकदाच झालेल्या अर्पणाद्वारे पवित्र केले. येशू ख्रिस्ताचं अर्पण झालं. किती लोकांचा विश्वास आहे? मग तुम्ही पवित्र आहात काय? नाही नाही, काल भांडण केलं होतं, खूप मारामाऱ्या झाल्या होत्या, आज कसं काय पवित्र आहे? अहो बायबल सांगतं तुम्ही पवित्र आहात. लोक काय म्हणतात, तुम्ही काय म्हणतात हे महत्वाचं नाही, पण बायबल काय सांगतं त्याच्या एकदाच झालेल्या अर्पणाच्या द्वारे तुम्हाला पवित्र करण्यात आले. दुसरं एक वचन आहे, पहिले ग्रंथ 6 अध्याय 11 वचन. तसे कसे होते? जरा वाचा बरं, 9 वचन वाचा. कसे होते? तुमच्यातले कित्येक जण तसे होते. कसे होते? असे लोक होते, त्यांना वतन मिळणार नाहीच, असे लोक होते. पुढे कशामुळं? पुढे फसू नका. म्हणजे फसलं जातं की नाही? हॅलो, जरा जपून जा. म्हणजे खड्डा आहे की नाही? का चांगला तार रोड आहे, जपून जा असं कोणी म्हणतंय काय? खड्डा आहे म्हणून म्हणावं लागतं जपून जा, म्हणून फसू नका. पुढे जार कर्मी, मूर्तीपूजक, व्यभिचारी, स्त्री सारखा सम्मुख देणारे, पुरुष काय घेणारे, चोर, लोभी, मद्यपी, चहाड, वित्तहरण करणारे यांना बरोबर वतन मिळणार नाही. झाला न्याय झाला.
हे अशा लोकांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. पण पुढे पहा, तसे होते. आम्ही सगळेच तसे आहोत. कुठे ना कुठे आमचा प्रॉब्लेम आहेच. तुम्ही सर्वजण तसे आहात. पुढे, तरी 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 ते काय म्हटलंय? तरी म्हणजे हे जे आहे असं असलं तरी मी सांगतो ते जरा वेगळं आहे. ऐका जपून. तरी पुढे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आपल्या देवाच्या आत्म्यात धुतलेले आहात, पवित्र केलेले आहात, नीतिमान ठरवलेले आहात. प्रेज द लॉर्ड. म्हणून तुम्ही स्वतःला दोष देऊ नका. वाचा ते वचन, इब्री 10:2. काही लोक दोष वाटत नाही का? अरे मी पवित्र कसं काय? ते परवा अमका झालं होतं, त्याच्या आधी तसं झालं होतं. अहो झालं असेल तर असेल, पत्रामध्ये घ्या आणि पुढे चालू लागा प्रार्थनापूर्वक. देवाकडनं क्षमा मागा आणि कबूल करा. होय देवा, तुझ विरुद्धच मी पाप केले. दावीद म्हणतो नाही का? तसं मनात चालू लागा. पुढे काय पावाच? ते समर्थ म्हणजे अर्पण. ते अर्पण समर्थ. त्याचं पहिलं वचन खूप महत्वाचं आहे. ते मी आज तुम्हाला शिकवणार. पहिलं वचन, तर मग ज्या पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांची नियमशास्त्रात छाया आहे. आमेन. 2 भाग आहेत त्या बायबलचे. कोण काय काय 2 भाग? आता पटकन सापडलं. 2 भाग आहे. किती झाले? 2. हालेलुया. आता वाच. ही छाया आहे. हा जुना करार छाया आहे, तर हे वास्तव आहे. आम्ही छायाला जास्त गुरफटून गेलोय. छायेला कोणी हार घालतात का हो? ज्याची छाया आहे त्याला हार घालतात. मग छाया कोण आहे? कोणाची आहे? येशू ख्रिस्ताची. नव्या करारातला हिरो कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. म्हणून अनेक लोक गोष्टी रूपाने लोकांना आकर्षित करतात, केंद्रित करतात, परंतु छायाला जास्त हायलाइट करतात. परंतु जो प्रभू येशू ख्रिस्त आहे त्याला तुम्ही हायलाइट केलं पाहिजे. पुढे ते वाचा पुन्हा. नियमशास्त्रात छाया आहे, हे छाया आहे, वास्तविक स्वरूप नाही. इथं वास्तविक स्वरूप आहे. पुढे, म्हणून ते प्रतिवर्षी नित्य अर्पीला जाणाऱ्या त्याच यज्ञांनी. आमेन. आले इथं फार लक्ष तुम्हाला कळतं का? मी बोलतो ते सगळं कळतंय. आता या वर्षी मी लेवीयेप्रमाणे बकरा अर्पण केला आणि तो अर्पण त्या पडद्यापर्यंतच मी जाऊ शकतो. माझं लिमिट काय आहे? लिमिट पडद्यापर्यंत. पडद्याच्या पलीकडे जाऊ शकतो. मग सरड्याची धाव कुंपणापर्यंत. म्हणून या जगातले जेवढे धर्म आहेत वगैरे सगळं काय आहे, ते सगळ्यांचं धर्माचरण चांगलं आहे हो, पण पडद्यापर्यंत आहे. पण येशूच्या रक्तामुळे पडदा फाटला गेला आणि येशूमुळे मी आतमध्ये जातो. हा फरक आहे. या जगातला कोणताही धार्मिक घ्या, ख्रिस्तीच म्हणू नका, यहुदी म्हणा, ख्रिस्ती म्हणा, हिंदू म्हणा, मुसलमान म्हणा, सगळे म्हणा, ते आपापल्या परीने आपलं अर्पण देतात देवाला. काही लोक नैवेद्य देतात, काही लोक पैसे देतात, काही लोक खोकड्याचं अर्पण करतात. तो देवाला देतात, पण जातात कुठे? फक्त पडद्यापर्यंत. म्हणून तुम्ही तुमचा देव यामध्ये तो पडदा म्हणजे आडभिंत झालेली आहे. तुमच्या पापाची आडभिंत झाली. म्हणून तुम्ही किती ओरडला, किती धर्माचरण केलं, किती यज्ञ केले, तर पलीकडे जाऊ शकत नाही, कारण मध्ये आडभिंत आहे. हालेलुया. आता पुढे, आमेन. आता पहा, मागच्या वर्षी जर बकरा अर्पीला तो शांत बसेल का दुसऱ्या वर्षी? मागच्या वर्षा पुरताच होता तो. या दिवशी व्हॅलिड नाहीये. हा बकरा काही या वर्षी व्हॅलिड नाहीये. आता दुसरा बकरा कापला पाहिजे. म्हणून ते इतके बकरे त्यांनी कापले, इतके बकरे कापले, तरी धार्मिक झाले नाही. पण येशू ख्रिस्त एकदाच झालेल्या अर्पणाच्या द्वारे तुम्ही पलीकडे जाऊ शकता. हे गॉस्पल, हे सुवर्तमान. म्हणून अनेक लोकांनी धार्मिक होणं म्हणजे गॉस्पल समजणं असं झालंय. पण सुवर्तमान काय?
की त्याच्या एकदाच झालेल्या अर्पणाच्या द्वारे तो मायाजी. आता मी त्याच्या पुढे येणार आहे, तुम्हाला चित्रावरून दाखवणार म्हणजे जास्त समजेल. ती छाया आहे पुढे, तेच वचन इब्री 10. नित्य अर्पिल्या जाणाऱ्या त्याच यज्ञांनी जवळ येणाऱ्यांना पूर्ण करण्यास केव्हाही समर्थ नाही. ते समर्थ असते तर एकदा शुद्ध झालेल्या उपासकांना त्यानंतर पापाची भावना नसते. पापाची भावना इंग्लिशमध्ये त्याला गिल्ट म्हटलेलं. आता त्याला माहितीये गेल्या वर्षी अर्पिलेला कोकरा बकरा या वर्षी व्हॅलिड नाही, म्हणून त्याला जरा दोष भावना आहे की गेल्या वर्षी झाली पण या वर्षी माझ्या पापांची क्षमा होणार नाही, मला शिक्षा मिळणारच. म्हणून तो काय करतो, दुसरा बकरा वापरतो. आणि असे वर्षानुवर्ष अनेक बकरे कापलेत. म्हणून तो म्हणतो चौथं वचन, म्हणून तो म्हणतो कारण बैलाचे व बकऱ्यांचे रक्त पापे दूर करण्यास असमर्थ आहे. बैलाचे व बकऱ्याचे रक्त पापे दूर करण्यासाठी असमर्थ आहे. पुढे तो काय म्हणतो, म्हणून तो जगात येते वेळेस म्हणाला, यज्ञ व अन्नार्पण यांची तुला इच्छा नव्हती, तू माझ्यासाठी शरीर तयार केले. आमेन. तर या ठिकाणी देवाचं शब्द की त्याच्या आधीचं वचन असं आहे की तो म्हणतो आधी अजून अर्पणे आणू नका, कारण दरवर्षी अर्पण करून 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 रक्ताची नदी व्हायला लागली हो इस्रायलमध्ये. इतके बकरे दिवसाला 2000 3000 बकरे, इतकं रक्त व्हायलं. अहो आमच्याकडे बकरी ईदला आमच्या खालच्या बेसमेंट मध्ये जे बकरे कापायचे ना 8 दिवस असं नाक धरून चालवावं लागायचं. ते इस्रायल लोकांचं कसं होत असेल, कारण ते रक्त सडतं. ज्या दिवशी कापल्यानंतर दुसऱ्या दिवशी सडतं आणि पाणी टाकून 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 तरी वास संपत नाही. सारी सोसायटी चिडायला लागते, अहो किती वास येतोय, किती वास येतोय, किती वास येतोय. म्हणजे अर्पणाचा कंटाळा आलेला आहे. म्हणून देव म्हणतो आणखी अर्पणे आणू नका. त्याच्यासाठी उपाय म्हणून काय केलेला आहे, आता ते सगळं अर्पण वगैरे बाजूला ठेवा, त्याची मला गरज नाही. आता मी माझा एकुलता एक पुत्र तुमच्याकडे देतो, त्याचं अर्पण किती वेळा, एकदाच. म्हणजे याच्यापुढे तुम्हाला अशी दुर्गंधी विरगंधी येणार नाही. एकदाच झालेल्या अर्पणाच्या द्वारे तो आम्हा सर्वांना त्या परम पवित्र स्थानात नेतो. म्हणून बायबल सांगतं की मी धैर्याने दयासनापर्यंत जातो. हालेलुया. एकच बकरा, काही लोक हजारो बकरे वापतात तरी गिल्ट आहे, दोष भावना आहे, पाप भावना आहे. मागच्या वर्षी कापलं पण या वर्षी जरा जास्तच पाप घडलंय, आता त्याचं काय करायचं. बरं ते कोकरा, त्याच्या दिवसाची आणखी पाप घडतंय. मला तुम्हाला सांगतो की नियमशास्त्र जो हा शब्द आहे त्याच्यामध्ये 10 आज्ञा आहेत, त्याच्यानंतर अर्पण आहेत प्रमुख 5 आणि 613 नियम आहेत. त्यातला एक जरी तुम्ही चुकला, तुम्ही अख्खं बायबल न पाळल्यासारखं आहे. एक जरी चुकला, त्याचा काळा मात्रा जरी चुकला तरी नीतिमान कोणी नाही. हा न्याय आहे, हा देवाचा न्याय आहे. म्हणजे एवढं पाळून एवढं थरथर कापत आणि भीत आणि थरथर कापत, काही काही लोक म्हणतात नाही का, आम्ही भीत आणि थरथर कापत तुझ्याकडे येतो. होतं जुन्या करत तसंच होतं. अंगणातले लोक अर्पण द्यायचे, मग त्याचं रक्त महायाजक त्या वाटीत घ्यायचा आणि त्यालाही भीती, यांचं तर झालंय, ते बिचारे देऊन मोकळे झालेत रक्त, माझं काय, मी जर कुठं चुकलो असेल तर मी मरेल. म्हणून जसा पवित्र परम पवित्र स्थान जवळ येतं तसंच याजक गुडघ्याला पडतात. आणि विशेष म्हणजे जर तो परमपवित्र स्थानात गेला तर त्याच्या पायाला एक साखळी बांधायची. म्हणजे लोक साखळीच्या इथे घुंगरू असायचे, घुंगरू कशासाठी, आवाज. आणि आवाज जर बंद झाला याचा अर्थ काय, महायाजक गेला. मग कुत्र कसं ओढतात ना, कुत्र, तो महायाजक एखाद्या कुत्र्यासारखा उडून काढत होते.
आता मग माझा तो विषय नाही, तर मी सांगितलं असं किती सुंदर आहे ते. जे घुंगरू आहे तो पेंटिकॉस्टल आवाज आहे, अन्य भाषा आहेत, जयघोष आहे. म्हणून धार्मिकाच्या तंबूत जयघोष असतो. आता तो माझा विषय नाही, तर मी फार तुम्हाला सुंदर सांगितलं. तर या रीतीने तो भीतर तर्क बजायचा. पण जेव्हा येशू ख्रिस्ताचं एकदाच अर्पण झालं आणि पडदा फाटला, आता मी थरथर कापत नाही, मी धैर्याने, हालेलुया, परमपवित्र सणा जातो. कोणी अडवलं तर त्याचं ऐकत नाही. हे बाजूला, मला परमपवित्र सणा जायचं. हालेलुया. हे धैर्य कोणामुळे येतं? त्या येशूच्या रक्तामुळे येतं. हे मॅन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. खरं बायबलमध्ये सांगितलंय, लेवियाचं पुस्तक याचा 4था अध्याय 27 पासून पुढे, परमेश्वराने निश्चित ठरविलेले 4था अध्याय 27. परमेश्वराने निश्चित ठरविलेले एखादे कृत्य चुकून केल्यामुळे पाप घडून सामान्य लोकांपैकी कोणी दोषी ठरला आणि त्याने कोणते लोक? सामान्य लोक. आता यहुदी, इस्रायली, राजे आणि सामान्य लोक, अशी 4 लोकांसाठी अर्पण आहेत. लक्षात ठेवा, सगळ्यांसाठी सारखं अर्पण नाही. पुढं, सामान्य लोकांपैकी कोणी दोषी ठरला आणि त्याने केलेले पाप त्याला कळून आले, तर त्याने त्या पापाबद्दल अर्पण करावे. एक दोषी बकरी आणावी. एक निर्दोष का ना? बकरी आणावी. आता सगळ्यांसाठी बकरा आणि आमच्यासाठी बकरी, म्हणून बकरीच लोक करतात. बकरी तिथून आलेली आहे, कारण सामान्य लोकांची साठी बकरी आहे, आमच्यासाठी बकरी आहे. कारण देव सांगतो, जसा मी यहुद्यांवर प्रेम करतो तसाच मी यहुदीयेतर लोक, हेल्लेनी लोक यांच्यावर मी प्रेम करतो. मी पाप्यावर प्रेम करतो, धार्मिकावरही प्रेम करतो. नाही तर आम्ही धार्मिकावर खूप प्रेम करतो, कारण धार्मिक आहेत ना, दशांश वगैरे वेळेवर देतात. पण एखादा पापी झाला तर त्याला टच मी नॉट, स्पर्शच नाही करत. इतका क्षुद्र तो अधिकच दूर जातो. म्हणून चांगल्या शमनाचं उदाहरण का दिलंय? कारण तो जरी खाली जात होता, पण देवाने त्याला सोडलं नाही. त्या चांगल्या शमरोण्याने ते सोडलं नाही. त्याला मलमपट्टी केली आणि त्याची उडी काळजी केली, त्याला उतार शाळेत नेलं. कारण तो धार्मिकावर प्रेम करतो आणि अधार्मिकावर सुद्धा प्रेम करतो. म्हणून पक्षपात करू नका. आणि ठरवणारे आम्ही कोण हो? ठरवणारा सेनाधीश परमेश्वर आहे. एकदा मी असं झालं आमच्या चर्च, तर मी एक काहीतरी चर्चमध्ये एक नवीन काम करणार होतो, काहीतरी डिक्लेअर करायचं होतं. आणि ते मी माझ्या इतर सर्वांबरोबर बोललो. आता माझ्या आधी प्रार्थना होतात, गाणे होतात, उपासना होते, ती गाते तशी. आणि मी जे डिक्लेअर करणार त्याच्याऐवजी तो उपासक आहे ना, त्याने पुढच्या आठवड्यापासून तुमच्यामध्ये असं असं होणार आहे. मी बसलो गप्प. तर बोलण्याचा अधिकार कोणाला होता? मला होता. तसं तुम्हाला नीतिमान ठरवण्याचा अधिकार फक्त देवालाच आहे. हालेलुया. कोणी तुम्हाला दोषी ठरवू शकत नाही. फक्त माझं एक काम आहे, निमूटपणे देवाच्या मागे चाला, निमूटपणे. मी तर म्हणतो ख्रिस्ती लोकांसारखे अंधभक्त कुठंच नाही. तो का? त्यांना काही माहीत नसतं तरी देवाच्या मागे चालतात. कोणी काही पण म्हणा, पण देवाच्या मागे चालतात. मला सांगता, तुमचं प्रतिफळ अशा व्यक्तींना जरूर देव देणार आहे. तो बक्षीस तुम्हाला देणार आहे. तर तो म्हणतो, जे पाहणारे आहेत त्याच्यापेक्षा न पाहता जे विश्वास ठेवतात ते धन्य. प्रेज द लॉर्ड. म्हणून आपल्याला या परिस्थितीमध्ये असं राहायचंय. बायबल सांगतं, तुझ्या तारुण्यात जू वाहने तुला योग्य आहे, हिताचं आहे. हालेलुया. म्हणून माझ्या प्रियानो,
जू वाहिलं तर काय होतं, नाही वाहिलं तर काय होतं असं विचार करू नका. बायबल सांगतं काही जरी झालं तर जू वाहा, कारण त्यात तुमचं हित आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचंय की आम्ही सर्व, वस्तुस्थिती अशी आहे की आम्ही सगळे पापी आहेत. म्हणजे येशूच्या आधीची गोष्ट सांगता, येशू नंतर नाही. येशू, आम्ही सगळे पापी आहे, देवाच्या विरोधी पक्षामध्ये आहेत, आणि पापाचं वेतन मरण आहे. झालं आमचा नाही. आम्ही पापी आहेत की नाही? आम्ही देवाच्या विरोधी पक्षात आहे की नाही? आहे. आणि आम्हाला मरण आलंच पाहिजे, कारण पापाचं वेतन मरण आहे. ही जरी वस्तुस्थिती असली, दुसरी गोष्ट आम्ही देवाच्या विरोधी पक्षामध्ये असताना सुद्धा देव आमच्यावर दया करतो, कृपा करतो, आणि त्याची प्रीती तो आमच्यावर केली म्हणून त्याने आपला एकुलता एक पुत्र आमच्यासाठी पाठवला. समजा तुमच्या विरोधात कोणीतरी कुटुंब आहे, त्याच्यासाठी काहीतरी मनुष्य करेल का? करणार नाही. फार चांगला असेल तर करेल, पण त्यालाही काही उपयोग नाही. बायबल सांगतं चांगलं असून सुद्धा वाईट करायचं तुम्ही कोणाला शिकवत नाही. म्हणजे अशी आमची वस्तुस्थिती. आम्ही देवाच्या विरोधी पक्षामध्ये होतो, देवाचा क्रोध आमच्यावर होता. आमचा एकच निर्णय होणार होता, डिक्री त्याला म्हणतात. कोणी वकील आहे का इथे? डिक्री म्हणजे काय? फायनल रिझल्ट. आता मध्येच काही काळामध्ये SIR हे योग्य आहे असं सुप्रीम कोर्टाने सांगितलंय. पाळायचं की नाही तुम्ही? पाळायचं. तुम्हाला आवडत नसेल तरी पाळा, कारण तुम्ही जर पाळलं नाही तर तुम्ही देशाचे नागरिक सुद्धा होणार नाहीत. म्हणून तुमच्यातल्या किती लोकांनी SIR काढलं? जरा हात वर करा बरं. ओ, असं करू नका. एक दिवशी तुम्हाला इंग्लंडला पाठवतील जाऊ. SIR काढा जरूर. मी काढलेलं आहे, तुम्ही पण काढा. त्याच्यामुळे तुम्ही भारताचे नागरिक आहात हे सिद्ध होतं. जर SIR काढला नाही तर बंगालमध्ये काय झालं? 95,000. थँक्यू. 95,000 नागरिकांना मतदान करता आलं नाही. मग कोण जिंकलं? तिंबट. का? या 95,000 लोकांनी मतदान केलं नाही, कारण त्याचा SIR नव्हता. म्हणून तुम्हाला योग्य कॅन्डिडेट पाहिजे असेल तर मी मुद्दाम हे सांगतो देशाच्या वतीनं आपल्या ख्रिस्ती लोकांच्यासाठी, तुम्ही इतके धार्मिक होऊ नका की SIRच नाही काढला. काही लोक इतके धार्मिक आहे की SIR पण काढत नाही. सगळ्यात मोठी चूक आहे. म्हणून आता गेल्यानंतर तुमचा BLO कोण आहे त्याला भेटा आणि SIR काढा, कारण आमच्या देशाच्या हितानं आणि ख्रिस्ती व्यक्तीच्या हितानं फार महत्वाचं आहे. नाहीतर हे लोक झाडतात कसं ना, तसं ख्रिस्ती लोकांना झाडून काढतील आणि तुम्हाला कुठं टाकतील सांगता येत नाही. म्हणून चूक कृपा करून तुम्ही तसं करू नका. आता तो माझा विषय नाही, पण मुद्दाम सांगितलं कारण मला माहिती आहे आमची ख्रिस्ती लोक काही SIR करत नाही आणि मात्र फार प्रार्थना करतात. एक दिवशी विरोधक आत्मदेश येतात, सगळ्यांना बडवून काढतात, कारण आमचं SIRच नाही आहे. म्हणून असल्या काही गोष्टी करू नका. मी माझ्या मंडळीमध्ये सुद्धा ते सांगितलं आणि त्यासाठी त्यांना प्रयोजन पण केलं. परंतु मला त्याच्यावरून एक सांगायचं आहे की आम्हाला अधिकारच नाहीये. आणि देवानं जी डिक्री दिलेली, डिक्री म्हणजे निर्णय, न्यायालयाचा निर्णय, सुप्रीम कोर्टाचा, प्रभू येशू ख्रिस्ताचा निर्णय, मरण, रॉबिन मार्कर मरण. काय नाव तुझं? मीनाक्षी तुझं मरण. तुझं काय नाव आहे? कामिनी तुझं मरण. ऐका, डिक्री ही आहे, पण ही देवाची कृपा आहे की मी मरू नये म्हणून देवाने आपला एकुलता एक पुत्र पाठवला. किती लोक टाळ्या वाजवतील? इतके हळू. तेंडुलकर समजा, आता तो नवीन काय नाव त्याचं, वैभव सूर्यवंशी, समजा त्यांनी जर असा छक्का मारला, किती लोक टाळ्या वाजवतील?
इथं नाही वाजवणार, घरी वाजवणार. अहो, त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट देवाने मला माझ्या पापातून सोडवण्यासाठी एकुलता एक पुत्र पाठवलेला. म्हणून प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा, कारण माझ्यासाठी कोखला वधला गेलेला आहे. आध्यात्मिक जीवनात सुद्धा तसंच आहे. किती लाखेसारखी लाल पाप असली, येशूच्या रक्ताने धुतला. फक्त हाच आहे की धुणारं पाणी अशुद्ध आहे, येशूचं रक्त शुद्ध आहे. म्हणून या जगात कोणी धुवू शकत नाही, सगळ्यांचे रक्त अशुद्ध आहेत. आमेन. पहा, देव कसं शेवटच्या काळामध्ये काही काही गोष्टी प्रात्यक्षिक करून दाखवायला लागलेला आहे. कारण प्रभू लवकर येत आहे. सावध राहा, देवा प्रभू येशू ख्रिस्त लवकर येत आहे. आणि म्हणून आम्ही विरोधी पक्षामध्ये असताना तरी देवाने आमच्यावर दया केली. त्याने आमच्यावर खूप प्रेम केलं. अरे, एवढं सगळं नियमशास्त्र दिलं, 613 नियम दिले, 10 आज्ञा दिल्या, अर्पण करतायत, परंतु तरी देव हात लावून बसला डोक्याला. एवढं दिले तरी शुद्ध होत नाहीत. हे एवढे वचन त्यांना पाळता येत नाहीत. ही आमची फटफजिती आहे. एवढं धार्मिक होऊन सुद्धा काही का उपयोग नाही. नीतिमान कोणी नाही, डोक्याला लावून. मग देवाने जो ठेवणीतला उपाय होता तो काढला. आता तुमचं धर्माचरण, तुमची अर्पण, त्या 10 आज्ञा, ते नियम जरा गाठोडं बाजूला ठेवा. आता मी काय करतो ते पहा. आणि त्याने स्वर्गातून आपला एकुलता एक पुत्र या जगात पाठवला. जसा मोशेच्या बाबतीत तसंच घडलं होतं की लोक मिस्र देशातून बाहेर आले. त्या मिस्री लोकातून देवाने त्यांना सुटका केली. पुष्कळ प्रवास केला आणि पुढे तांबडा समुद्र होता. अरे, उगाच तिथून इथं बाहेर आलो, तिथंच बरं होतो ना, असंही म्हणायला लागले. मला तुम्हाला सांगू द्या की मोठा प्रश्न सध्याच्या घडीला त्यांना मिस्रातून बाहेर आला हा प्रश्न आहे का तांबडा समुद्र दुभागणं हा प्रश्न मोठा आहे. मग जे हारले त्याचा विचार काय करताय? ज्याला जिंकायचंय त्याचा विचार करा. हालेलुया. जिथं तुम्ही हारलाय त्याचा काय विचार करताय? अहो, प्रभूने त्याला हारून टाकलंय. एवढंच नाही तर तुम्हाला बाहेर पण काढलेलं आहे, त्याचा विचार करू नका. आता तांबडा समुद्र कसा दुभागेल याचा विचार करा. याचा विचार करताना लोकांच्या सायकोलॉजी बिघडल्या. पण देव म्हणतो, मोशे स्थिर उभं राहा, मी काय करतो ते पहा. तसं आजच्या पिढीला देव म्हणतो, काही धर्म अमक तमक म्हणत गोंधळात पडू नका. तुम्हाला सुटकास करण्यासाठी एक नामी योजना केलेली आहे, तुम्ही पहा फक्त. आणि ते सगळे थांबले आणि तो देवाचा पुत्र या जगामध्ये आला. हे गॉस्पल आहे. म्हणून बायबल गॉस्पल विषयी बोलतं, धर्माविषयी नाही बोलत. एखाद्याला धार्मिक नाही म्हणवत, त्याला गॉस्पल मुळे सुटका पावलेले बनवतो. हालेलुया. म्हणून आम्ही सुटका पावलेली असणं फार गरजेचं. म्हणून मला तुम्हाला असं होतं की या काळामध्ये लोकांना गॉस्पल समजणं हे फार गरजेचं आहे. त्यांना गॉस्पलच कळलं पाहिजे. नाही तर त्यांना देव आहे, आम्हाला पण एक देव आहे. काय फरक आहे? त्याने काही नियम आहे, आमचे पण काही नियम आहे. त्यांच्या तर थुंकी पण गळत नाही, आम्ही मात्र थुंकी गिळून टाकतो. याच्यासाठी येशू ख्रिस्त या जगात आला नाही. येशू ख्रिस्त आलेला आहे तुम्हाला सुटका देण्यासाठी आलेला आहे, तारण देण्यासाठी, बदलण्यासाठी आलेला आहे. तुमचा मार्ग चुकीचा होता तो नीट करण्यासाठी आलेला आहे. कारण येशा 53 मध्ये म्हटलेलं आहे, प्रत्येकाने आपापला मार्ग धरलेला आहे. ही स्थिती आमची. आता खरा मार्ग कोण आहे? मार्ग, सत्य व जीवन मीच आहे असा येशू ख्रिस्त आहे. आमेन. म्हणून तुमचा धर्म तुम्हाला वाचवणार नाही, येशू ख्रिस्त तुम्हाला वाचवणार आहे. तुमचं चांगुलपण तुम्हाला वाचवणार नाही, येशू ख्रिस्तावर ठेवलेला जो विश्वास आहे तो तुम्हाला वाचवणार आहे. त्या निवास मंडळ आता थोडस इकडं करता का जरा.
मंडप आहे. प्रेज द लॉर्ड. हा निवास मंडप आहे. ज्यावेळेस मनुष्य हे इथं पाहिजे, हे पुस, हे नाही पुस, आणि इथं फाटक आहे. आता दर्शन मंडपात काय आहे हे पाहण्यासाठी इथे ही जी भिंत आहे ती 7 ते 11 फूट उंच आहे. मी 5.5 फूट आहे. तर आतमध्ये किती टाचा वर केल्या तर आतल्या गोष्टी मला दिसतील का? मग मला फाटकातूनच आतमध्ये गेलं पाहिजे. म्हणून येशू ख्रिस्त आहे काय हे फक्त टाचावर करून पाहतात, पण दिसत नाही. म्हणून येशूला पाहायचंय तर येशूला स्वीकारा, तेव्हाच तो कळेल. ज्या व्यक्ती येशूला स्वीकारत नाही तो येशूचं वर्णन करूच शकत नाही. एक गोष्ट मध्ये तुम्हाला सांगतो, इकडे जरा लक्ष द्या आणि तुम्हाला काय दिसतंय ते जरा सांगा. इथून इथाशी रेशमार इथपासून इथपर्यंत मधोमध आणि ह्याला या जोड अशी उभी आहे, असे काढवी आहे. काय दिसतंय तुम्हाला? क्रॉस. म्हणजे दर्शन मंडप हा ख्रिस्ताचा वधस्तंभ आहे. दर्शन मंडपामध्ये जो बकरा कापला जातो ख्रिस्ती लोकांसाठी येशू ख्रिस्त कापला गेला. आता या ठिकाणी दयासन कृपा इथली दयासन कृपासन आता एखादा व्यक्ती इथं असेल तो कुठं जायला पाहिजे? दयासनावर जायला पाहिजे. पण इथं पडदा आहे, त्यामुळे तो दयासनाकडे न जाता इथेच थांबतो. म्हणून काही लोक प्रार्थनाशील जीवन जगतात आणि मारतात. अहो पण तुम्हाला अनुभव काय घ्यायचा आहे? देवाच्या दयेचा आणि कृपेचा. फक्त धार्मिक झाल्यामुळे फार प्रार्थना करताय, फार फेलोशिप करताय, फार वचनामध्ये वाचताय म्हणजे तुम्ही फार धार्मिक ख्रिस्ती आहे नव्हे. तुम्ही जोपर्यंत दयासन कृपासनापर्यंत जात नाही तोपर्यंत देवाचा आणि तुमचा मिलाप होतच नाही. हालेलुया. म्हणून आतापर्यंत जे अर्पण केली त्याच्यामुळे आम्ही इथपर्यंत जाऊ शकतो, फक्त पलीकडे जाऊ शकतो का? नाही. आता इकडे दयासन कृपासन एक बॉक्स आहे, बॉक्स असा मोठा बॉक्स आहे. त्याच्या आतमध्ये जे दयासनाच्या आतमध्ये 3 वस्तू आहे. कोणत्या कोणत्या? अरुणाची काठी, मानना बेकंबरी नाही, पाट्या, दगडी कराच्या पाट्या. या 3 वस्तू आहे. कराच्या पाट्या म्हणजे देवाचा शब्द. आणि देवाचा शब्द कोण आहे? प्रारंभी शब्द होता, शब्द देई झाला. आता हा शब्द दयासन दिन झाला, दयासनात आलाय. समजा इथे लाकडाचा बॉक्स आहे आणि कराच्या पाट्या नसत्या त्याच्यामध्ये तर तो कोश झाला असता का? तो एक लाकडी बॉक्स झाला असता. म्हणून आजही तुम्हाला माहितीये की कोश कोणीतरी घेऊन गेले, अजूनही कोणाला सापडत नाही आणि कोणी परवा पण करत नाही. का? त्याच्यातल्या कराच्या पाट्या म्हणजे देवाचा शब्द येशू आज माझ्याकडे. म्हणून कोणी त्या कराच्या कोण ढोंडाला जात नाही, कारण आम्हाला आज त्याच्यातला जो देवाचा शब्द आहे तो तुमच्या आणि माझ्या अंतःकरणामध्ये. आणि म्हणून जो दयासनावर कृपासनापर्यंत जाताना जो विजयी होतो तो जो कोणी येशू ख्रिस्ताला हृदयामध्ये घेतो तो विजयी होतो. हालेलुया. आणि हे सत्य आहे. आता 3 गोष्टी कोणत्या कोणत्या सांगा? पाट्या झाल्या, अरुणाची काठी म्हणजे महायाजक. आणि इब्रिकराच्या 4 मध्ये काय सांगितलं? मल्कीसदाकाप्रमाणे येशू ख्रिस्त युगानुयुगचा महायाजक. बापरे.
म्हणजे त्या बॉक्स मधला महायाजक सुद्धा आज माझ्यामध्ये आहे. हालेलुया. तिसरी गोष्ट मानना. मानना स्वर्गातून येतो जेवण. येशू म्हणतो मी जीवनाची भाकर आहे. मानना म्हणजे काय? भाकर. या तिन्ही गोष्टी या बॉक्स मध्ये आल्या होत्या आणि त्याला झाकून टाकलं होतं म्हणून त्याला ढक्कन असं हिंदीमध्ये म्हणतात. प्रायश्चित्ताचं झाकण. झाकून ठेव कारण अजून वेळ आलेली नाही. आणि त्याच्यावर दयासन कृपासनाची इकडे एक दयासन इकडे एक कृपासन एकटक त्या दयासनाकडे पाहतात. आतमध्ये हिंमत नाही कोणाची जायची. एकदा एकाने डोकून पाहिलं याच्यात आहे तरी काय जागच्या जागी मेला हो. उज्या त्या कोष पडतोय पलिशांनी आणला कोष पडतोय म्हणून त्याला आधार द्यायला गेला तो जागच्या जागी मेला. कारण कोष तुम्हाला वाचवतो तुम्ही कोशाला वाचवत नाही. हालेलुया. म्हणून धर्मरक्षण ही जबाबदारी घेऊ नका. देव आपला धर्म किंवा आपलं सत्य सांभाळायला देव समर्थ आहे. हालेलुया. हालेलुया. या घोटाळ्यामध्ये लोक आहेत म्हणून ते अनेक चुका करतायत. त्याला सत्य कळालेच नाही. बायबल सत्य तुम्हाला कळेल समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनमुक्त करेल. हालेलुया. हालेलुया. किती लोक आज बंधनमुक्त झाले जरा हात वर करावर. कळलं तू तुमच्यातलं भय गेलं का? येस. गेलं का? येस. नाही तो पहिला प्रशांत मला म्हटला हे वरच्या घरी कसं काय जाऊ राहिला. अरे रा म्हटलं वरच्या घरी ते मोकळं ठेवून काय उपयोग एवढा खर्च केलाय. भय नाही असं काय झालं तर मला काहीतरी होणार की नाही. काय होणार नाही. हालेलुया. हालेलुया. माझा देव मला भयातून सोडवणारा देव. म्हणून अनेक लोकांना भयामध्ये ठेवलंय. धार्मिक बनवलंय आणि भय दिलंय. आणि येशू म्हणतो संत पौल म्हणतो मी तुम्हाला भित्रेपणाचा आत्मा नाही दिलेला नाही. मग कसली भीती तुम्हाला. एकदा सकाळीच गेलो शिलो चर्च मध्ये. मी जवळजवळ अर्धा पाऊण तास आधीच जातो प्रार्थना करण्यासाठी. तर कोणीतरी मला येऊन सांगितलं पाळक साहेब हे सगळे झाड आहेत ना त्याला कोणी लिंबू बांधले कोणी मिरची बांधली कोणी हिरवा काय कापड बांधले कोणी हळद टाकले कोणी कुंकू टाकले कोणी टाचणे पण टोचले. पण असं कुठे दाखव बरं मला. आणि बघतोय तो सगळ्या झाडांना टाचण्या टोचलेले ते हिरवे कापड बांधलेले कुंकू घातलेलं आहे नमकं तमकं. मला माहिती आहे मला भिडायचं काही कारण नाही. कारण जगात जो आहे त्याच्यापेक्षा माझ्यामध्ये तो मोठा आहे. अरे प्रॅक्टिकल करायचा नुसतं टाळ्या बाजूला टाळ्या एकदा परत एकदा. टाळ्या वाजवून संपला. पण खरोखर प्यायचं नाही. हालेलुया. म्हणजे असं का म्हणजे कुठे त्यांनी दाखवलं हे झाड आहे ते झाड आहे ते झाड आहे. बघता बघता सगळं टाराटर फाडून टाकलं ते कुंकू बिंकू असं पायाने केलं. आणि मला तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगू द्या माझा देव किती महान आहे. त्याने माझा केसाला सुद्धा धक्का लावला. एकदा एकाने प्रीचिंग करत असताना इथेल मध्ये असा मोठा दगड टाकला. तिकडे पलीकडे असायचा तो भिंतीच्या. आणि आमच्या मीटिंग बंद व्हायला म्हणून त्याने तिकडून एक मोठा दगड टाकला आणि तो नेमका माझ्यावर न पडता माझ्या समोरच पडला. मला काही झालं नाही. त्याच व्यक्तीने तो एक तंत्र मांत्रिक होता. त्या व्यक्तीने आमच्या चर्चमधल्या एका मुलाला सांगितलं की मी याच्यावर इतके मंत्र केले पण याला काही लागत नाही आम्हालाच त्रास झाला म्हणे. तुझ्या बाजूला उजव्या लक्षावधी पडले आणि काय म्हटलं ते वचन तुझ्या उजव्या हातास लक्षावधी पडले डाव्या हातास सहस्त्रावधी पडले तरी ते तुला भिडणार नाही. हालेलुया. म्हणून कशाला घाबरू नका. मंत्राला घाबरू नका. तंत्राला घाबरू नका. हे माणसापासून आलंय. जर माणूस मरतो तर ते काय मरणार नाही. हे माणसाने आणलंय की नाही मंत्रतंत्र तरी तो मरतो. मग त्याने आणलेलं सुद्धा एक दिवशी मरणार आहे. त्याचा आमच्या पुढे
काहीच चालत Amen. अधोलोकाच्या द्वाराचं या मंडळी पुढे काहीच चालणार Amen. असं देवाचं वचन आहे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आणि म्हणून या ठिकाणी मला तुम्हाला सांगू द्या, हा जो आहे तो क्रॉस. आता इकडे आपण येऊ. इथे एक बॉक्स आहे, लाकडी बॉक्स. मी मुद्दाम सांगतो बॉक्स आहे, तो बॉक्स आहे. त्याची एक खाली भाग आणि एक वर भाग. खालच्या भागामध्ये अरुणाची काठी, मान्ना आणि दगडी कर्णाच्या पाट्या. पाट्या त्या खाली झाकलेल्या आहेत. हा म्हणजे अजून त्याची वेळ आली नाही, ठेवा कधीतरी लागणार आहे म्हणून त्या खाली झाकून ठेवल्या. वर बा तो दयासन कृपासन. आणि तिथं पण वर्षातून एकदा एकच व्यक्ती जायचा मायाच्या त्या दयासन कृपासन रक्त शिंपडायला 2000 वर्षापूर्वी. इथे मानना आहे, दगडी पाट्या आहे, कर्णाच्या पाट्या आहे आणि अरुणाची काठी आहे. हे सगळं या बॉक्स मधून निघालं आणि इथं मरियेमध्ये घुसलं. शब्द देही झाला म्हणजे बॉक्स मध्ये निघाला आणि कुठं घुसला. मरीच्या. पण मरियेने झाकला नाही, त्याला जन्म दिला. Hallelujah. तो जन्म दिला. आणि मग त्या येशूचं अर्पण इथे झालं तेव्हा पडदा फाटला. इतक्या वेळा पडदा फाटला नाही, पण इथे येशूचं अर्पण झालं आणि पडदा फाटला. हालेलुया. Hallelujah. पहिल्या वेळेस जुन्या करारामध्ये इथला मनुष्य एकटाच आपला भित्ती तर त्या परमपवित्र स्थान. हे जे दरवाजा आहे ना, हा दार आहे. आणि हे काय अंगण, फाटक. हे काय फाटक, येशू म्हणतो मी दार आहे का फाटक आहे. दार. दार आहे म्हणजे हा येशू आहे. हे फाटक काय, आई विल एंटर हिज गेट्स With thanks. उसके फाटकों में. प्रवेश करूंगा. धन्यवाद. ते इथे जे लोक आहेत जो बाजूला ते इथून फाटकातून प्रवेश करतात आणि फाटकामध्ये मरिया आहे आणि त्या मरियेचा पुत्र येशू ख्रिस्त जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा आहे. आणि ज्यावेळेस त्यांनी आपलं अर्पण होऊ दिलं या वेदीवर होमार्पण, त्या सीटला पडदा फाटला आपोआप. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. आता नेहमीप्रमाणे मला सवय आहे एकटंच चर्चला जायचं, पण एकटंच जाऊ नका, येशूला घेऊन या बरं का. Hallelujah. आता अर्पण झालेला येशू इथे आहे. आता मला धर्माचरणाने इथपर्यंत पोहोचायचं नाही, कारण त्याचा इथं जाण्याचा काही उपयोग होत नाही. मग इथे जो येशू आहे तो मला बोलतो, अहो कष्टी बाळगांत जन हो. तुम्ही मतकडे या. मग रॉबिन मार्कर इथून इथं गेला इकडे. आता ते परमपवित्र स्थान आहे. या ठिकाणी भाकरीचा बेज आहे, दीपवृक्ष आहे, धूपविधी आहे आणि पलीकडे दयासन कृपासन आहे. इकडे मात्र मी त्या होमार्पणाच्या अलीकडेच आहे. मग होमार्पणाचा येशू काय म्हणतो, तुझं नाव बबलू काय, शारोन, शारोन ये माझ्याकडे, मी तुम्हाला विसावा देतो. लगेच त्याला घेतो. तू चालू नको, मी तुला नेणार आहे, नाहीतर मग मध्ये इकडंच भटकशील तिकडे भटकशील. मग तो येशू काय करतो, याचा हात धरतो. याची इच्छा नसताना केवळ येशूचा स्वीकार केल्यामुळे काय फरक पडतो पहा. येशूचा स्वीकार केल्यामुळे येशू म्हणतो मी तुला त्या दयासनापर्यंत येतो. Amen. पण कधी कधी आता जरा तिकडे ओढशील मला, हा जरा जाड आहे, मी जरा अशक्त आहे. हा शारोन हा इतका हट्टी आहे ना की मला पुढे जाऊ देत नाही, उलट मलाच ओढतोय पाठीमागा. तसे काही ख्रिस्ती लोक आहे, ते देवाबरोबर चालत नाही म्हणून ते पडलेले असतात. का, त्यांना मागं खेचायची सवय. हा आमचा धर्म आहे, आमची वृत्ती आहे. म्हणून देवात असून सुद्धा कधी कधी तो मागच येतो, पण तरी देव आपला हात सोडत नाही. Amen. आपण गीत गातो नाही का, येशू मेरा हात ना छोडेगा. नाही छोडेगा. Amen. तू काही पण कर, मी तुला सोडणार नाही. Amen. मी त्याचा हात पकडलाय. आपण म्हणूया येशू मेरा हात ना छोडे. येशू मेरा हात ना छोडेगा. बड़ी आंधी आने से, बड़ा तूफान आने से,
यीशु मेरा हाथ ना छोड़ेगा. नाही सोडणार मी तुझा. तू पड नाही तर खाली पड, नाही तर गटांगळा खा, नाही तर फरफटत जा, मी तुझा हात सोडणार. आमेन. हालेलुया. हालेलुया. हे देवाचं प्रेम आहे आणि याला गॉस्पल म्हणतात. हालेलुया. हे शुभवर्तमान आहे. मी तुला कधी सोडणार नाही, मी तुला कधी टाकणार. आमेन. हालेलुया. हालेलुया. मग प्रभू त्याला पुन्हा उठवतात. चल, असा गळ्यात हात घालतात, मी तुझा मित्र आहे. चल. आमेन. हे बाई इथं वेदी आहे, भाकरीचा मेज आहे, वचन आहे, दीपवृक्ष. दीपवृक्ष आहे. वचनात राहा, सहभागीत राहा, घाबरू नको. सहभागिता आहे, वचन आहे, पुढं प्रार्थना आहे वेदी. आणि त्या सगळ्यांचा अनुभव त्याच्या जीवनात देतो आणि फाटलेल्या पडद्यातून देव त्याला पलीकडे. आमेन. हे यशस्वी आहे. हे यशस्वी जीवन. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. म्हणून तुम्ही स्वतःला दोषी ठरवू नका. तुमच्या वतीने वकील आहे, त्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. आमेन. आमेन. तो तुमची बाजू घेतो, तो तुम्हाला पडू देणार नाही. बायबल तर सांगतं, मी तुम्हाला कधी सोडणार नाही. आमेन. सगळ्यांनी सोडलं, मी नाही सोडणार. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला वाटत असेल तर टाळ्या वाजू शकता. हालेलुया. हालेलुया. आणि त्याच्यानंतर तो येशू ख्रिस्त आला आणि त्याने डिक्री दिली. डिक्री निर्णय. काय? शारोन, आजपासून तू पवित्र आहेस. हालेलुया. ही डिक्री आहे. हे जज देतो डिक्री. नाही तर एखाद्याचा डायव्होर्स होतो ना, वकील डिक्री, आजपासून या पती पत्नीचा एकमेकाशी काही एक संबंध नाही. डिक्री आहे. मग संबंध ठेवतात कधी कधी, त्याला व्यभिचार म्हणतात. ही डिक्री आहे. म्हणून आजपासून देवाने डिक्री दिलेली आहे की शारोन आजपासून माझा आहे आणि मी त्याला पवित्र केलेलं आहे. त्याला दोषी ठरवणं कोणीच नाहीये. आमेन. डिक्री आहे. आमेन. किती छान आहे ना. तुमच्या सर्वांविषयी देवाने डिक्री काढलेली आहे. आमेन. तुम्ही पवित्र आहात, तुम्ही हालेलुया. देवाचे लोक आहात, Amen. तुम्ही निवडलेले आहात. हालेलुया. आता मात्र क्रुशल आहेत. पुढची पायरी आहे की परमेश्वर म्हणतो, तू शुद्ध झालेला आहे, पण आतापासून मी तुझं शुद्धीकरण करत आहे. एक उदाहरण आहे पवित्र शास्त्रामध्ये. येशू ख्रिस्त शिष्यांबरोबर जेवणाला बसला, तर पाय धुत होता. पेत्र आला, प्रभू माझे पाय नको धुवू, माझे पाय नको धुवू. किती धार्मिक हो. आम्ही चपला बाहेर काढून येतो ना, इथे धार्मिक आहेत. मी तर इथं घालून आलोय. धार्मिकतेच्या नावाखाली लोकांनी काय काय काढले. हे केलं म्हणजे धार्मिक, ते केलं म्हणजे धार्मिक. काही लोकांना वाटतं शेंडी ठेवली तर धार्मिक. कसं नाही धार्मिक, म्हणून प्रत्येकाने आपापला मार्ग धरलाय. आले. पण आता मला सांगतं, तुम्ही डिक्लेअर झालेलं आहे की तुम्ही पवित्र आहात, तुम्ही शुद्ध आहात, तुम्ही धुतलेले आहात, तुम्ही देवाचे आहात. आमेन. तो म्हणतो, प्रभू माझे पाय नको धुवू. येशू म्हटला, ज्याची एकदा आंघोळ झाली त्याचे पाय धुण्याची काय गरज. म्हणून बाप्तिस्मा ही आंघोळ आहे. हालेलुया. पण या जगात आम्ही पायाने चालतो, त्यामुळे पायाला धूळ लागतेच. सकाळी सकाळी आंघोळ करता की नाही, का करत नाही? म्हणजे तुमच्या हातचं खायचं की नाही मी ठरवेल. आता मात्र महत्वाची गोष्ट आहे की या ठिकाणी जरी मी शुद्ध आहे, पवित्र आहे, निवडलेला आहे, धुतलेला आहे, तरी पण मला एकदा आंघोळ झाली तर मला पाय धुण्याची मात्र गरज आहे. पाय धुणं म्हणजे चाल चलवणूक. पाय म्हणजे काय? चालणे. म्हणजे रोजचे व्यवहार आमचे, कशा चालतो, कसा पाहतो, कसा फिरतो. हालेलुया. हालेलुया. हे कशामुळे होतं? प्रॉब्लेम येतात आमच्या जीवनामध्ये, येतात कुटुंबामध्ये, येतात मंडळीमध्ये, येतात. पण
परंतु त्याचं सॅन्क्टिफिकेशन, शुद्धीकरण होण्याची गरज आहे. त्याच्यासाठी काही नियम पण बायबलमध्ये दिलेले आहेत की ते नियम वापरा. कारण मला सांगू द्या, शिक्षा आणि शालन ह्या दोन गोष्टी आहेत. शिक्षा क्षमा आणि शालन. क्षमा एका झटक्यात होते, पण शालन हे सतत होत राहतं. पवित्रीकरण हे सतत होत राहत. म्हणून आम्हाला सांगू द्या, मंडळी पवित्र करावी ही देवाची इच्छा आहे. जरी येशूच्या रक्ताने धुतलेले ते सगळे लोक आहेत, तरी प्रवृत्ता येण्यासाठी. कारण इब्रिकाचं पत्र 6:1 आणि 2 वाचा. तेव्हा निर्जीव कृत्यांबद्दलचा पश्चाताप, देवावरचा विश्वास थँक्यू. आणि बॅप्तिस्माचे, हात वर ठेवण्याचे, मृतांच्या पुनरुत्थानाचे व सार्वकालिक न्यायाचे शिक्षण हा पाया पुन्हा न घालता आपण ख्रिस्ताविषयीच्या प्राथमिक बाबी संबंधी बोलत राहण्याचे सोडून प्रौढतेपद जाण्याचा नेटाने प्रयत्न करूया. पुढे देव होऊ देईल तर हे आपण कधी होईल? देव होऊ दे. कमी करेल. हा, मी आता सुधारणा करतो स्वतःची. उद्यापासून ना मी आपला पिणार नाहीस. तुझ्यातच नाहीये. देव होऊ देईल तर मग तू काय करावं? या बंधनातून सुटण्यासाठी वारंवार चर्चला येत जा, प्रार्थना करत जा, देवाची स्तुती करत जा. आपोआप तुझ्यामध्ये इम्युनिटी पॉवर तयार होते. आपोआप ताकद आहे. पण काही लोक चर्चला रेग्युलर नाही, शास्त्र वाचत नाही, काय नाही, तरी देवा मला अमक्या गोष्टीतून सोडव. सुटका मिळत नाही. त्यासाठी देवाचा उपाय आहे. प्रेषितांचं कृत्य 2:42 मध्ये तो उपाय दिलेला आहे. ते प्रेषितांच्या शिक्षणात आता मी शिकवतो. कोणाचं शिक्षण आहे? प्रेषितांचं. बायबलमध्ये 2 व्यक्ती आहेत, एक मोशे आणि दुसरा येशू ख्रिस्त. इतक्या दिवस नियमशास्त्रामध्ये लोक मोशेचं ऐकायचे. मुसाने असं सांगितलं, मुसाचं ऐकत होते. पण ज्यावेळेस येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा झाला, स्वर्गातून वारी आली, हा माझा प्रेम पुत्र आहे, याचं तुम्ही ऐका. का मोशेच ऐका? येशूच ऐका. म्हणून प्रेषितांच्या शिक्षणात मंडळी कुठं वाढली पाहिजे? प्रेषितांच्या शिक्षणात. अजूनही आम्ही तिकडे जातो. जुन्या गोष्टी. तुझ्या 7 पिढीला देव शाप देणार असं सांगतो. ठीक आहे, जुन्या करात ठीक आहे हो, पण नव्या करात काय नाही. देवाने शाप आपल्या स्वतःवर घेतले, तो तुम्हाला कधी शापित होऊच देणार. हे जे शिक्षण आहे, ही दैहिकता आहे. नियमशास्त्र हे देह आहे, तर नवा करार हा आत्मा आहे. देहाचं वेतन मरण. म्हणजे किती नियमशास्त्र पाळलं तरी मरण. पण येशू ख्रिस्ताने तुमच्यावर केलेली कृपा जर तुम्ही स्वीकारली, तुम्ही मरणार नाही, तुम्ही जिवंत राहणार. कारण तो म्हणतो नाही का, मेला असलं तरी जगे. म्हणे मेला तर मेला जाऊ द्या, नाही जगेल. जो ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तो कधी मरणार नाही. तो मेला असला तरी जगेल. हालेलुया. म्हणून प्रेषितांच्या शिक्षणात सहवास. आता आपण इकडे जमलेलं आहे, हे सहवास आहे. सगळ्यांनी हात उंच करा. सर्वांनी. आजीबाई तुम्ही पण उंच करा. त्या झोपायला त्यांचा हात धरा. उंच करा. हात उंच करा. हात उंच. लेकरांनो तुम्ही पण हात उंच करा. याला फेलोशिप म्हणतात. ही सहभागिता. म्हणून जे लोक सहभागितात येतात त्यांना देव वाचवतो. म्हणून काही लोक चर्चला येत नाही, मागे सुटकेच्या भाषा करतात. होणारच नाही. चर्चला या, फेलोशिप करा. प्रेषितांच्या शिक्षणात, सहवासात, भाकर मोडण्यात मोडतो की नाही रविवारच्या दिवशी, भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत. तत्पर हा शब्द फार महत्वाचा आहे. तत्पर. हालेलुया. आता त्या ठिकाणी असं म्हटलं इब्रिकाच्या पत्राच्या 6व्या अध्यायाच्या 1 आणि 2 वचनामध्ये,
तेव्हा निर्जीव कृत्यांबद्दलचा पश्चाताप, देवावरचा विश्वास आणि बाप्तिस्म्याचे हात वर ठेवण्याचे, मृतांच्या पुनरुत्थानाचे व सार्वकालिक न्यायाचे शिक्षण हा पाया पुन्हा न घालता आपण ख्रिस्ताविषयीच्या प्राथमिक बाबी संबंधी बोलत राहण्याचे सोडून प्रौढतेपद जाण्याचा नेटाने प्रयत्न करूया. देव होऊ देईल तर हे आपण करू. पुढे आता. कारण ज्यांना एकदा प्रकाश मिळाला, वचनाचा प्रकाश मिळाला, ज्यांनी स्वर्गीय दानांची रुची घेतली, स्वर्गीय दानांची रुची घेतलेली आहे, जे पवित्र आत्म्याचे वाटेकरी झाले पवित्र आत्म्याने भरलेले आहेत, आणि ज्यांनी देवाच्या सुवचनाची व येणाऱ्या युगाच्या सामर्थ्याची रुची घेतली. असे आम्ही पेंटिकॉस्ट लोक किंवा आम्ही विश्वासणारे लोक. मला पेंटिकॉस्टला शब्दाविषयी थोडासा मला आवडत नाही तो शब्द, कारण देव फक्त पेंटिकॉस्टल लोकांवर प्रेम करत नाही, तो प्रत्येकावर प्रेम करतो. आमेन, आमेन. ही गोष्ट लक्षात ठेवा. पण जर तुमची जी आढ्यता आहेच तर सांगतो, ज्यांनी पवित्र आत्म्याची रुची घेतली, ज्यांना काय झालंय, देवाच्या सुवचनाची व येणाऱ्या युगाच्या सामर्थ्याची रुची घेतली, ते जर पतित झाले तर त्यांना पश्चाताप होईल असे त्यांचे पुन्हा नवीकरण करणे अशक्य आहे. कारण नाही होणार होता. पौल म्हणतो का, इतका चिडलाय तो या लोकांवर, इतका चिडलाय बाळासाहेब. बोलला निर्जीव कर्माचा, देवावरचा विश्वास, बाप्तिस्मांचे हात वर ठेवण्याचे, आपण घेतो ना बाप्तिस्मा, हात वर ठेवण्याचे, मृतांची पुनरुत्थान, सार्वकालिक न्यायाचे शिक्षण, प्रौढता हा पाया पुन्हा पुन्हा न घालता प्रौढतेपर्यंत जाण्याचा प्रयत्न करा. पण जर तुम्ही हे केलं नाही तर तुम्हाला पुन्हा पश्चाताप होणार नाही. रागाने बोलला की नाही? असं कधी कधी लोक रागाने बोलतात, ए जा आमच्या घरातून. पौल सुद्धा रागावलाय, पण नव्या वचनात काय म्हणतो, जरी आम्ही असे बोलतो, जरी असे बोलतो तरी प्रियजन हो, तुमच्याविषयी आम्हाला यापेक्षा अधिक चांगल्या व तारणाशी निगडीत गोष्टींची खात्री आहे. आमेन. मी या रागावलो ना मगाशी तुम्हाला, तुमचा पश्चातापच होणार नाही, अमकं तमकं चिडून बोललोय, पण लगेच तो गार झालाय. मी यासाठी बोललो, काय कशासाठी बोललो, तरी 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 आम्ही असे बोलतो, प्रियजन हो, तुमच्याविषयीच्या आम्हाला यापेक्षा अधिक चांगल्या व म्हणजे तारणाशी निगडीत. आता जे तुम्ही आहात याच्यापेक्षा तुम्ही चांगले व्हा. आमेन, उपासना करताय, चांगली उपासना करा. आमेन. देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी आत्म्याने आणि खरेपणा. इथे एक चुकीचं ट्रान्सलेशन आहे. इंग्लिश मध्ये म्हटलं इन ट्रूथ आणि स्पिरिट, म्हणजे आत्म्यात आणि सत्यात. आता मी जरा मराठीचं महाराष्ट्रात पहिला आलो होतो एसएससीला, म्हणून ग्रामर जरा चांगलं आहे. ने आत्म्याने याने देवाची इच्छा पूर्ण होत नाही, पण तुम्ही आत्म्यात म्हणजे काय, तुम्ही देवाच्या जवळ जा, वचन वाचा, वचन घ्या. आत्म्यात असणं म्हणजे अन्य भाषा बोलणं नाही. आत्म्यात असणं म्हणजे देवाच्या मनातल्या गोष्टी कळणं. हालेलुया. हालेलुया. हे आत्म्यात आहे. नाही का म्हणत, समजा तू एक बोलली, मी पण तसंच बोललो, अरे आपण एका आत्म्यात आहोत. तसं तुम्ही जे बोलता तेच देवाच्या हृदयात आहे, तर तुम्ही एका आत्म्यात आहात. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. म्हणजे तुम्ही इतके वचनात राहा की तुम्ही आत्म्यामध्ये उपासना करणार आहात. आमेन. वचन न वाचता नुसतं कीबोर्ड वाजवला, ड्रम वाजवला, चांगलं गिटार वाजवतोय, काय छान हो, उंच खाली असं काही गीत कथा क्लासिकल मध्ये वगैरे, पण आत्म्यात नसेल म्हणजे देवाच्या वचनात. काही लोकांना इमोशनल असणं म्हणजे आत्म्यात वाटतं, पण इमोशन असणं म्हणजे आत्म्यात असणं असं नाही. हालेलुया. भावनिक होत, म्हणून कधी कधी ना भावनेत आल्यामुळे ना लोक काय काय करतात तुम्हाला माहिती. कधी खाली पडतो तो असं फुस, मग लगेच त्याने आपण असं पडायचं खाली भावनेत, पण सत्यात नाहीये. देवाच्या आत्म्यात असणं फार गरजेचं आहे, देवाच्या वचनात असणं गरजेचं आहे, देवाच्या मनातल्या गोष्टी कळल्या पाहिजेत.
ज्यावेळेस मी आत्म्यात आणि सत्यामध्ये, सत्य कोण आहे? तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. सत्य आहे. या सगळ्याचा अर्थ कोण आहे? वधस्तंभ. हे सत्य आहे. हे तुम्हाला कळू द्या, म्हणजे तुम्ही बंधनमुक्त व्हाल. आमेन. वचनभार पाठ आहे म्हणजे बंधनमुक्त होणार नाही. तर आत्म्यात आणि सत्यामध्ये राहा, म्हणजे तुम्ही आपोआप बंधनमुक्त व्हाल. आमेन. म्हणून भावनिक होऊ नका, तत्वामध्ये या, सत्यामध्ये या. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मी काय बोलतो ते तुम्हाला कळतं का? किती लोकांना कळतं? जरा हात वंच करा. नसेल तर मी तुमच्या कानात काहीतरी सांगेन. असं म्हणणार नाही इथून जा म्हणून. पण सत्य तुम्हाला समजेल. आमेन. हेच ते सत्य आहे. तुम्ही किती धार्मिक, किती बायबल मोठं घेऊन जाताय आणि कोणते कपडे घालताय. काही काय प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड म्हणजे धार्मिक आहे. ही वरपांगीचा धार्मिकता प्रभूला नको आहे. तुम्ही सत्यामध्ये असणं, तुम्ही आत्म्यात असणं ह्याची गरज आहे. हालेलुया, आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून तो म्हणतो, संत पौल म्हणतो इब्रिकरच्या लोकांना, इब्रिकरचा लेखक म्हणतो, तो संत पौलच आहे असं सिद्ध झालेलं नाही, इब्रिकराचा लेखकच म्हणतो. हे मी तुम्हाला यासाठी मुद्दाम रागाने मगाशी बोललो, कारण याच्यापेक्षा तुम्ही चांगले व्हा. आमेन. हालेलुया. हालेलुया. मागच्या वेळेस चालू होतं ते भरलं होतं आणि सैतानाने एकदा नुसती धक्का दिला तर अर्धे खाली, इथे अर्धे जमतात. तिथं खुर्च्या होत्या, तिथं खुर्च्या होत्या, तिथं खुर्च्या होत्या. पण नुसता धक्का दिलाय सैतानाने. इतके आम्ही नाजूक लोक आहोत, जायचंच बंद केलंय चर्चला. इतके तुम्ही अशक्त आहात का? खरंच तारणामध्ये आहात का? खरंच सत्य तुम्हाला कळलंय का? तर मला सांगू द्या, जगाची उलथापालट झाली तरी देव तुम्हाला कधी सोडणार. आमेन. 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 तुम्ही सत्यामध्ये उपासना करणं, आत्म्यात उपासना करणं हे फार गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आमेन. याच्यापेक्षा चांगले व्हा, काय ह्याच्यापेक्षा कमी व्हा. नाही, रेग्युलर जात होतो प्रार्थनेला, आता प्रार्थना करायचं सोडून दिलंय मी, असं म्हणतात काही लोक. हो, चर्चला जात होतो आम्ही पूर्वी, रेग्युलर होतो, आता मात्र काही इंटरेस्ट नाही राहिला. म्हणजे तुम्ही सत्य समजत नाही, तुम्हाला आत्मा कळत नाही. जगाची उलटापालट झाली तरी मी माझ्या देवाला कधी सोडणारच. आमेन. हालेलुया. हालेलुया. ही जी कमिटमेंट आहे, देव त्याचा रिस्पेक्ट करतो, आदर करतो अशा लोकांचा. काही उद्या जगात मध्ये याच्याही पेक्षा काही मोठमोठ्या आणखी काही करतील, आमच्याकडे पण फार करतात. पण देवाला ते लोक आवडतात की निमूटपणे देवाच्या मागे मागे चालतात. आमेन. देवाला ते लोक आवडतात. माझ्या शेतात काही नाही पिकलं, माझी शेरडमेंढ नाही तशी झाली, अबोको बोलतो, तरी मी देवाचा धन्यवाद करीन. हे लोक देवाला आवडतात. हालेलुया. हालेलुया. घटनेवर लोकांचं जीवन आज अवलंबून आहे, आध्यात्मिक जीवन. पण मला सांगू द्या, तुम्ही त्या वाळूवरच्या घरासारखे नाही, खडकावरच्या घरासारखे. आमेन. किती वादळ आली तरी वाळूवरचं घर पडेल, पण खडकावरचं घर कधीच पडणार. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून जे शुद्धीकरण आहे त्याला सायंटिफिकेशन इंग्लिश मध्ये म्हणतात. एक गोष्ट मला सांगू द्या. संत पौल म्हणतो, मी रोज मरतो. काय म्हणतो? वाचलं का तुम्ही बायबल मध्ये? आमेन. रोज मरतो म्हणजे रोज उठतो. आणि जर एखादी व्यक्ती मरणातून उठायला पाहिजे तर आधी काय घडलं पाहिजे? मरायला पाहिजे. म्हणून आमच्या जीवनामध्ये मृत गोष्टी आहे, निर्जीव कर्माचा पश्चाताप. नाही का? पहिलेच काय सांगितलं?
निर्जीव करणे. निर्जीव. अशा अनेक निर्जीव गोष्टी आमच्यामध्ये आहे. भीती आहे, निराशा आहे, आणि मला सांगू द्या की निंदा करणं आहे, त्यानंतर मला सांगू द्या की पापामध्ये आहेत. निर्जीव गोष्टी आहेत, ख्रिस्ती विश्वासणारे, पण त्यांच्यामध्ये निर्जीव गोष्ट आहे आणि त्यामुळे ते पुढे जाऊ शकत नाही. म्हणून त्याने काय केलं पाहिजे, निर्जीव गोष्ट ती मरायलाच पाहिजे. आमच्या नगरकडे एक गोष्ट होता, माझं माझं कवाडूच अशी एक पड आहे. आता त्या काळात, आता आजकाल तर कवाडही कळत नाही, काय नाही कळत नाही, इंग्लिशवाले झाले त्या सगळे. अशा अनेक गोष्टी आमच्यामध्ये ठेवलेल्या आहेत. माझं आहे, माझं आहे, माझं आहे. अहो पण देवाकडे ते आम्हाला जाऊ देत नाही, ते मेलेलं बरं. म्हणून बायबल सांगतं, एक हात असून स्वर्गात जाण्यापेक्षा, दोन हात असून स्वर्गात जाण्यापेक्षा. काय वचन वाचा, 2 हात असून. माझं थोडस, एक हात असून 2 हात असून स्वर्गात जाण्यापेक्षा, नरकात जाण्यापेक्षा 1 हात असून स्वर्गात जाणे बरे. असा एक हात आहे ना माझा माझा माझा, त्याने जर नरकात जात असेल ना तर कापून फेकून दे. कारण 2 हात असून नरकात जाण्यापेक्षा 1 हात असून स्वर्गात जाणे बरे. ही सॅन्क्टिफिकेशन आहे. आमच्या जीवनामध्ये प्रगती होत असते आणि अनुभवाशिवाय प्रगती होत नाही. म्हणून मोशे काय म्हटला, माझ्या देवाने मला अनुभवातून शिकवलंय. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. म्हणून आमच्या जीवनात घडणारी प्रत्येक गोष्ट, त्याला तुम्ही लेबल कोणतं देता मला माहित नाही, पण मी सांगतो तो अनुभव आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये अनुभव, आणि अनुभव घेता 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 देव आम्हाला प्रौढ ते प्रयत्न येतो. आमेन. हालेलुया. हालेलुया. आता पूर्वीच्या काळामध्ये मी प्रिचिंग करायचो. आता इथं बरेच सोलापूरकर लोक आहेत, माझे बहीण भावंड, त्यांना खूप आवडायचं. पण आज जर मला विचारलं ना तर मला वाईट वाटतं, अरे जे बोलायला पाहिजे ते बोललोच नाही, तरी लोक खुश होते हा सगळे. पण आज मात्र मला तसं बोलायला आवडत नाही. मला देवाच्या मनातल्या गोष्टी तुम्हाला सांगायला आवडतात. आमेन. देवाच्या मनातल्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून जे सॅन्क्टिफिकेशन आहे ते रोज घडतं. रोज मरतो म्हणजे रोज जिवंत होतो, रोज जिवंत होतो म्हणजे रोज मरतो. जगणे आणि मरणे, जगणे आणि जिवंत होणे, मरणे, जिवंत होणे, मरणे, हे रोज आमच्या जीवनात घडतं. त्याने तो व्यक्ती प्रौढता प्राप्त करतो. आमेन. पूर्णत्व त्याच्या जीवनात येतं. आमेन. आमेन. आणि अशा प्रकारे याला सगळ्याला मिळून तारण असं म्हणतात. आमेन. या सर्व गोष्टी तारणामध्ये येतात. जसं येशू माझ्या जीवनात येतो तेव्हा या गोष्टी सगळ्या घडल्याच पाहिजे, म्हणजे मी योग्य मार्गावर आहे, मला सत्य कळालेलं आहे, आणि देव आमच्या जीवनामध्ये ते कार्य अद्भुत रीतीने करत आहे. तुम्हा सर्व देव खूप प्रेम करतो. हालेलुया. हालेलुया. जसा पाऊस सगळ्यावर पाडतो ना, तसा देव दयावर सगळ्यांवर करतो. हालेलुया. यू आर नॉट स्पेशल, VIP नाही कोणी. देव प्रत्येकावर दया करतो, आमेन. प्रत्येकावर कृपा करतो. तो कोणाचा भेदभाव करत नाही, तो तुमच्यातील प्रत्येकाला बळकट करत आहे. आमेन. यासाठी की तुम्ही सैन्य तयार व्हावं. आमेन. गीताच्या पुस्तकात सांगितलेलं, सूर्यासारखी सुंदर, तुम्ही पाहू शकता का सूर्याला किती सुंदर आहे? नुसतं म्हणतात तो सुंदर आहे, पण पाहता येत नाही त्याला. सूर्यासारखी सुंदर, चंद्रासारखी निर्मळ. आता चंद्र प्रकाश देतो, पण त्याला स्वतःचा प्रकाश आहे का? मग तो प्रकाश कोणाकडून घेतो? सूर्य म्हणजे देव. म्हणून ही मंडळी चंद्र आहे आणि देव सूर्य आहे. जर सूर्याचा प्रकाश मंडळीवर पडला, ती पण चमकायला लागते. हालेलुया. 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 म्हणून नेहमी आपला चेहरा देवाकडे करा. आमेन. पूर्वी म्हणत होते लोक, मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला सहाय्य कुठून येतं. आज जर दावीद असता तर वेगळं बोललं असतं,
मी आपली दृष्टी येशू ख्रिस्ताकडे लावतो. मला सहाय्य कुठून येतं? आकाश पृथ्वी निर्माण करता परमेश्वर मला सहाय्य देतो. आमेन. वचन बदललं असतं. हालेलुया. म्हणून हालेलुया. अजूनही लोक डोंगराकडेच पाहतात, पण मी सांगतो आपली दृष्टी येशू ख्रिस्ताकडे. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. किती लोक आनंद येतात. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू तुला गौरव, तुला सन्मान असो. हालेलुया. थँक्यू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून मला हे कळलं पाहिजे की आता मी कुठं आलेलो आहे. आता 2000 वर्षापासून येशू ख्रिस्त म्हणतो, पहा मी लवकर येणार, पहा मी. इतक्या पिढ्या गेल्या तरी लोकांचं तेच वचन आहे, पहा मी लवकर येणार, पहा मी लवकर येणार. पण अजून येशू आला का? पण आता येणार आमेन. का? वचन सांगतो. इब्रियस पत्र एकदाच बोलतो, मग आपण जेवण करू. चालेल? ते पुढचं जर तुम्ही उद्या आलात तर मी तुमच्याशी बोलेन. जर याचा, कारण मला दुसरा जो भाग सांगायचा होता तो मला राहून गेलाय, कारण वेळ पण पुष्कळ झालेली आहे. परंतु मला या ठिकाणी एक वचन सांगायचं. इब्रियस पत्र याचा 11वा अध्याय, 12वा अध्याय आणि त्याच्या 18 वचनापासून पुढे. स्पर्शनीय स्पर्शेंद्रिय व अग्नीने पेटलेला पर्वत. स्पर्शज्ञ स्पर्शनीय म्हणजे काय माहिती का तुम्हाला? स्पर्शज्ञ पण वाचतो आम्ही, पाठ पण केलंय, पण आहे काय स्पर्शज्ञ? स्पर्शज्ञ म्हणजे ज्यावेळेस त्या सिनाय पर्वतावर देव उतरून आला, तर एका जनावराचा, गायीचा स्पर्श जरी झाला तरी तो मरेल. हे स्पर्शज्ञ तेव्हा होतं बरं का. आता त्याच्या पुढे कसं आलं? स्पर्शज्ञ पुढे व अग्नीने पेटलेला पर्वत. अग्नीने पेटला. तो पर्वत कसा होता? पेटला. पेंटिकॉस्ट. तुम्हाला माहिती आहे का पेंटिकॉस्टच्या दिवशी एक गोष्ट घडली? ते सगळे 120 एका घरात एकत्र आले. सुसटेचा वारा सुटला आणि प्रत्येकाच्या डोक्यावर एक एक अग्नीच्या जीवा. कशाची जीवा? अग्नीच्या जीवा. म्हणजे देवाला दाखवायचं की तुराधार ख्रिस्ती आहेत, नाही का? कोंबडीच्या डोक्यात कोंबड्या तुरा असतं, तसा काय त्याने मंडळीला तुरा घातलाय का? नाही. त्या अग्नीच्या जीवा यासाठी होत्या की अग्नीच्या द्वारे तुम्ही पेटलेलं असावं. मेन. म्हणून ख्रिस्ती जीवन असं लेचं पेचं नाहीये, ते पेटलेलं जीवन. मेन. हालेलुया. हालेलुया. तुमचं बोलणं पवित्र आत्म्याने पेटलेलं असावं. मेन. तुमच्या सानिध्यात सुद्धा पवित्र आत्म्यानं पेटलेलं जीवन दिसावं. मेन. तुमचा स्पर्श झाला तरी देवाचे चमत्कार लोकांच्या जीवनात घडले पाहिजेत, मेन. कारण पेटलेलं जीवन. हालेलुया. हालेलुया. माझ्या भावांनो बहिणींनो, असं लेचे पेचं जीवन जगू नका, पेटलेलं जीवन असू द्या. मेन. मी गर्वाने बोलत नाही, पण प्रभूला स्वीकारून मला 47 वर्ष झाले. पण पहिल्या दिवशी जो आवेश होता ना, आज त्याच्यापेक्षा जास्त दिसतो की नाही? हालेलुया. मी गर्वाने बोलत नाही, पण पवित्र आत्म्याने पेटवलेलं आहे. मेन. मधल्या प्रवासात पुष्कळ काय घडलंय, पण पेटलेलं जीवन थंड झालं नाही. आमेन. मेन. म्हणून आज मी खूप आशीर्वादित आहे. आम्ही रोज देवाच्या कृपेचा अनुभव घेतो. गेल्या आठवड्यात आता मध्ये नवीन घर घेतले, 2 घरे घेतले. पहिले एकच होतं 3 BHKचं, पण तेवढ्याच पैशात मला 2 BHKचे 2 घरं मिळाल्यानंतर आता माझी मुलगी तरुण आहे, तिच्या सगळ्या मैत्रिणीने घराचं इंटेरियर केलं, त्याने इंटेरियर केलं. आता ती म्हटली मी तर रॉबिन महाडकरची पोरगी आहे, माझं तर इंटेरियर कसं पाहिजे, म्हणून तिने नेलं पडद्याच्या दुकानात. ते पडदे आणि तिच्या चॉईसनं त्या गाद्या घ्यायच्या होत्या, त्या मेडिकलच्या असतात ना सुंदर, 35-40 हजाराच्या गाद्या. म्हणून डॅडी हे पाहिजे, डॅडी ते पडदे पाहिजे, अमकं पाहिजे. मला त्या माझ्या मित्राची आठवण आली.
एकदा त्याला मुलगी पाहायला मी गेलो होतो, तर मुलीच्या घरचे वारंवार म्हणत होते मुलीच्या गळात तुम्ही काय करणार, गंठण घाला, गंठण घाला, गंठण घाला. तो मित्र काय म्हणतो, तितक्या वेळा मला ठणठण होत होतं. आता मला पण ठणठण व्हायला लागलं. पोरीने एवढी एवढी भारी गादी काढली. आता मला काही वस्तूवर माझं कधी प्रेम नव्हतं, नसणार पण आहे. मला ख्रिस्त मिळायला पुष्कळ झालं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर मी ती भेटली. आता मी गेलो प्रार्थने, ठीक आहे हे आवडलं का ते आपण नंतर घेऊ, हे आवडलं का ते सगळं सिलेक्ट करून ठेव, त्यांना सांग आपण नंतर घ्यायला येऊ. मनात म्हटलं की प्रभू कुठे पैसे आहेत माझ्याजवळ घ्यायला. मी आयुष्यभर सेवा केली 47 वर्ष, पण माझ्या अकाउंटमध्ये आज तुम्हाला 80,000 रुपये सापडतील सगळे मिळून ना. कारण मी पैशाच्या मागं कधी लागलो नाही, मला त्याचा अभिमान आहे. मग कधी अपेक्षा पण केली. आणि मी म्हटलं की देवा आता माझ्याजवळ काही पैसे नाहीत. 1 लाखाचं माझ्या मुलीने बजेट काढलं, 1 लाख भरले. त्या दुकानदाराने सांगितलं 1 लाख घेऊन. म्हटलं हा घेऊन येतो. आता कुठून घेऊन येणार. घरी गेलो, प्रार्थना केली आणि माझ्या बायकोने सांगितलं अमक्या अमक्या सिस्टरने ना सांगितले तुम्हाला मला 1 लाख रुपये द्यायचे, ते दिले अमक्या अमक्याकडे. हालेलुया, प्रश्न मिटला. तुमची काय गरज आहे ख्रिस्त येशूमध्ये, गौरवाने आमेन. म्हणून जगाच्या मागे लागू नका, येशूच्या मागे लागा. जगे मुरजळ आहे, फसवतंय तुम्हाला. येशूच्या मागे जा. तुमचं तोंड लज्जेने कदापि काळवणार. हालेलुया, प्रभूच्या मागे जा, प्रभूकडे पहा. हालेलुया, हालेलुया. एक दिवशी एक गोष्ट घडली. मी इन्शुरन्स काय म्हणतात त्याला, LIC वर्षाला 1024 रुपये काहीतरी जायचे कटवर. मी रेग्युलर भरले, मॅच्युअर झाले 15 वर्ष. लोकांची दावा होते, मी म्हटलं 15 वर्ष. आणि किती मिळाले, 2.5 लाख रुपये. एवढे वर्ष 15 वर्ष भरले, त्यांनी 2.5 लाख रुपये. तेवढाच एक ख्रिस्ती ब्रदर आला, आशीर्वाद नगर म्हणतात पुण्यामध्ये. म्हणे पाळीक साहेब तुम्हाला ना मी माझी इच्छा आहे तुम्ही आशीर्वाद नगरमध्ये जागा घ्या. मी म्हटलं आमच्याकडे काही पैसे नाही. आत्ताच कालच म्हटलं LICने दिले 2.5 लाख रुपये, अजून ते काही कमी झाले, मी खर्च केलेले आहेत. तेवढ्यात किती येते ना तेवढी जागा द्या. 2.5 लाखात केवढी येते ना तेवढी जागा द्या. मी त्याच्यात आनंदी आहे. मी तिथं घ्यायला गेलो. त्याच माझ्या मित्राला, एक विदर्मी मित्र आहे, त्यालाही सांगितलं की तू पण जागा घे रे, फार चांगली आहे. 2.5 लाखामध्ये 1 गुंठा सुद्धा येत नाही, तरी त्याने कॉम्प्रोमाइज केलं. मी तुम्हाला 1 गुंठा देऊन टाकतो 2.5 लाख. म्हणजे थँक्यू ब्रदर. आणि ज्यावेळेस मी खरेदी करायला गेलो तर माझा मित्र त्या बिल्डरला म्हणतो मी 10 गुंठे घेतो, उरलेली 2.5 लाखात जितकी मिळते त्याची उरलेली जागा सुद्धा माझ्या मित्राला मी फुकट देतो. आणि असे मला 10 गुंठे तर मिळाले. आणि मी त्याला भेटायला गेलो, इथेच होता सोलापूरमध्येच, मंडलिक नाही का. मी त्याला भेटायला गेलो त्याच्या गावाकडे. तर तो मला म्हटलं रॉबी ते 10 गुंठे आहे ना, तुला काय करायचं कर, पण हे जे उरलेले 10 गुंठे ना तुझ्यासाठी मी फिक्स डिपॉझिट करून ठेवणार आहे. दर महिन्याला त्याचं तुला पगार मिळेल, म्हणजे पेन्शन सारखं होऊन जाईल. मी काही विकणार नाही आणि मला काही नको आहे, मी खास तुझ्यासाठी ती घेऊन ठेवलेली आहे. मी देवाचे आभार मानले. माझा देव, हालेलुया. तर अशा रीतीने येशू ख्रिस्त आमच्या बरोबर जो आहे, तुम्ही एकटे पोहोचू शकत नाही. येशूचा हात धरा, तो तुम्हाला पोहोचवेल. तुम्ही नाही एकटे. म्हणून मी इतकं धार्मिक आहे, इतका चांगला प्रिशर आहे. तो म्हणतो माझ्यात राहिल्यापासून तुम्हाला काहीच करता येत नाही. हे ओळखा, हे जाणा. याला म्हणतात देवाची दया आणि कृपा. आणि फक्त आम्ही क्रोधाचे लोक होतो, देवाचा क्रोध होता, तो संपून येशू ख्रिस्तामुळे देवाने आमच्यावर प्रेम केले. म्हणून म्हटलं एवढी मोठी प्रीती, एवढी किती मोठी, एवढी 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 एवढी. अहो तुम्ही पडला तरी ती संपणार नाही.
तो म्हणतो नाही का, माझी कृपा तुला पुरेशी आहे. म्हणजे काय, तुमचे प्रॉब्लेम संपतील पण माझी कृपा कधीच आमेन. संपणार नाही. हालेलुया. पुरेशी म्हणजे काय, पुरवून रेल की नाही तर काही काही लग्नामध्ये जातो, बिर्याणी संपली, ते लाडूच खलास झाले, संपले. पण येशू म्हणतो किती येतील ते येऊ दे, माझी कृपा संपत नाही, माझी कृपा पुरेशी आहे. हालेलुया. 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 आज ज्या ज्या कोणाला देवाची कृपा पाहिजे, तुम्हाला धार्मिक बनण्यासाठी तुम्ही मत मांडू नका, त्यांनी काही एक लाभ होणार नाही. पण तुम्ही गरजू आहात ते दयेचे आणि कृपेचे. तुम्हाला देवाची दया पाहिजे, देवाची कृपा पाहिजे, आणि अनुभव घ्या, तुमच्यासाठी तो चमत्कार करेल, तुम्हाला रोगातून बरं करेल, तुम्हाला आशीर्वादित करेल, तुम्हाला भरपूर जीवन देईल, तुम्हाला बरकत देईल, तुमच्या शत्रूचा पाडाव करील. जो जो व्यक्ती तुम्हाला विरोध करतो, देव त्याला विरोध करेल. हालेलुया. देवावर विश्वास ठेवा आणि पहा परमेश्वर किती चांगला आहे, परमेश्वर किती चांगला आहे. एकदा एक तरुणाकडे येशू ख्रिस्त गेला आणि म्हटला, तो तरुण म्हटला येशूला, हे उत्तम गुरुजी. आता यहुदी लोक उत्तम फक्त देवालाच म्हणतात, बाकी कोणाला नाही. गुड, चांगले, उत्तम. जो लोकांना म्हणतो तो पाप करतो, देवाच्या विरुद्ध येतो. पण उत्तम हा कोण आहे, तोच देव. म्हणून येशू ख्रिस्त म्हटला, उत्तम का म्हणतो, कारण मी देव आहे सिद्ध झालंच नाही अजून, मरणातून उठलोय का मी, मग कसं काय मी उत्तम आहे. मला तुम्हाला सांगू द्या, तुमच्या पापांची क्षमा केली, तुमच्यासाठी पुन्हा उठला, तुमच्यासाठी स्वर्गात मध्यस्थी करत आहे, म्हणून तो उत्तम आहे. हे लक्षात ठेवून देवाला म्हणा की तो उत्तम आहे. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. हालेलुया. कारण लोक कंपॅरेटिव्हली बरेच, पण उत्तम नाहीये. उत्तम फक्त येशू ख्रिस्तच आहे. त्याच्यावर विश्वास ठेवा, तो तुमच्या सर्व गरजा गौरव करेल. आपण डोळे झाकूयात आणि प्रार्थना करूयात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण आपल्या जागेवर उभे राहूया. ओ रिया रबा चंद्रमारी खंदम. हालेलुया. ओ रिया रबा चंद्रमारी खंदम. हालेलुया. धन्यवाद, 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 धन्यवाद. ओ राजांच्या राजा तुला धन्यवाद. हे प्रभूंच्या प्रभू तुला धन्यवाद. सेनाधीश परमेश्वरा तुला धन्यवाद. पराक्रमी प्रभू तुला धन्यवाद. तू चांगला आहे. साधे या ठिकाणी बरेच लोक प्रॉब्लेम मध्ये, दोन मनाच्या काही लटपटत आहेत काही जण, काही लोक आळशी आणि निराश झालेले आहेत. पण आज तू त्यांना ताज तवानं कर, त्यांच्यामध्ये आशा निर्माण कर, पुनर्तचं सामर्थ्य त्यांच्या जीवनात कार्य करू दे. प्रभू तू कृपा कर. मान सन्मान गौरव केवळ तुलाच देत, येशूच्या द्वारे दैव आपला. आमेन, आमेन, आमेन.